मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करतोय। भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी आणि हाच उत्सव साजरा करण्यासाठी आज दोन नामवंत अभिनेत्री कलाकार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना मंचावर निमंत्रित करूया। मुक्ता बर्वे आणि स्पृहा जोशी या दोघींचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया। मराठी भाषेचा एक वेगळा विचार आपण या निमित्ताने सातत्याने करतो। म्हणजे वेगवेगळे कथा प्रकार, साहित्य प्रकार जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा त्याच्याच बरोबर मनोरंजनाचं एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात सुद्धा मराठी भाषा कशी वापरली जाते, प्रत्येक भूमिकेगणित ती भाषा कशी बदलत जाते आणि त्या भाषेचा अभ्यास कसा करावा लागतो कलाकार म्हणून, अशा अनेक गोष्टी आजच्या कार्यक्रमात आपण उलगडणार आहोत। मी सर्वप्रथम राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर आपण गप्पांना सुरुवात करूया। संजय पाटील सर। नमस्कार। मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचा आम्ही घाट घातलेला आहे। दिनांक 14 जानेवारीपासून हा भाषा यज्ञ सुरू आहे। हा रोज 2 टप्प्यांमध्ये होतो आहे। रोज 4 ते 5 मिती क्रिएशन्सच्या माध्यमातून रोज वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक भाषेविषयक, भाषेच्या प्रभावाविषयी, भाषेच्या प्रवासाविषयी बोलतात आणि तो ऑनलाईन खूप लोक त्याचा आनंद घेत आहेत। संध्याकाळी रोज 6:30 ते 8 इथे रवींद्र नाट्य मंदिरच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगणामध्ये इथे प्रत्यक्ष कार्यक्रम होत आहेत। मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की प्रत्येक कार्यक्रम सरासरी इथे आम्ही अत्यंत तुटपुंज्या साधन सामुग्रीवर त्याचं चित्रीकरण करून ते फेसबुक लाईव्हला टाकतो। ते सरासरी 40,000 व्ह्यूज या कार्यक्रमाला मिळत आहेत। अगदी पहिल्या दिवशी नीरजाताई, डॉक्टर सिसिलिया कारवालो आणि डॉक्टर प्रज्ञादया पवार यांच्या स्त्री संक्रमणाची कविता यापासून त्या कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि भाषिक वळणं, मराठी भाषेची भाषिक वळणं सादर करत इथे अप्रतिमरित्या सादर होतो आहे। म्हणजे आपण जर अत्यंत निवांतपणे इथला जर आमचा बोर्ड वाचला तर आपल्या लक्षात येईल, अगदी दिवाकरांच्या नाट्यछटासुद्धा आम्ही सोडलेले नाहीत। मराठी नाटकातली भाषा, मराठी पत्रकारितेतली भाषा, सदर्भ लेखकांचं काय आहे, तंबी दुराई, विनम्र बालक, अनंत अपराधी म्हणजे श्रीकांत बोजेवार, अशोक नायगावकर आणि डॉक्टर महेश केवसकर या लोकांनाही आम्ही बोलवलं। चित्रपटाची भाषा म्हणजे काय, मालिकेची भाषा म्हणजे काय, अगदी महाभारताचं आधुनिक काव्यात कसं रूपांतर होतंय याचाही आम्ही आढावा घेतो आहोत। लावणीची वाटावळणं कशी आहेत शाब्दिक याचाही आम्ही मागोवा घेतो आहोत। तर पानिपतकार विश्वास पाटील आणि खासदार माननीय डॉक्टर श्री अमोल कोल्हे यांनी सुद्धा इथे ऐतिहासिक साहित्यकृती आणि त्याची माध्यमांतर त्याच्यावर तब्बल 2.25 तास तिथे खिंड लढवली आणि सर्व रसिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। डिजिटली होणारा जागर मराठीचा आणि इथे प्रत्यक्ष होणारा भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी या 2 शीर्षकांमुळे आम्ही आपल्यासमोर येतो आहोत। मी रंगमंचावरील 2 आजच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, संवेदनशील वाचक, कवयित्री असे एक वेगळं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। ती पिढी म्हणजे उत्तराताईंनी आणि मी ह्या कार्यक्रमाची रूपरेखा आखताना आम्ही म्हटलं होतं की मुक्ता बर्वे आणि स्पृहा जोशी यांना बोलवू, कारण या पिढीतल्या त्या अत्यंत संवेदनशील सक्षम अभिनेत्री तर आहेत, खूप संवेदनशीलतेने वाचतात, व्यक्त होतात, कवितांचं सादरीकरण करतात, कविता लिहितात। हा पैलू खूप महत्त्वाचा वाटला। तो रसिकांच्या समोर येणं आवश्यक होतं, म्हणून आज त्यांना निमंत्रित केलेलं आहे। आजच्या त्यांच्या भाषणाचा, चर्चेचा विषय आहे की माझ्या भूमिका आणि माझ्या भूमिकांची भाषा। आजचं हे 7वं पुष्प आहे भाषा संवर्धन पंधरवड्याचं। अजून पुढे 8 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही असलेली सगळी बंधनं आणि त्याचे नीतिनियम पाळून हा कार्यक्रम करत आहोत। सार्वजनिक व्यवस्थेचं बंधन आहे, तरीदेखील आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपले सगळे आप्तस्वकीय, मित्र, नातेवाईक सगळ्यांना आवर्जून सांगा, इथे येऊन कार्यक्रम उरलेले 8 दिवस बघा। हा भाषा यज्ञ 28 जानेवारीपर्यंत चालणार आहे। तसंच उद्यापासून 21, 22, 23 इथे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध आणि प्रख्यात अशा 30 निवडक प्रकाशकांच्या प्रकाशनांचं भव्य प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि विक्री होणार आहे।
त्यासाठी उद्या बरेचसे नामवंत येत आहेत. तर आपण अशा मैफिलींचाही आस्वाद घ्यावा, ग्रंथांमध्येही रमावं आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आम्ही जो यज्ञ आरंभलेला आहे, यात आपणही रसिक प्रेक्षक वाचक म्हणून यात आपलं योगदान नोंदवावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आज रंगमंचावर उपस्थित मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी आणि सूत्रसंचालन करण्यासाठी उत्तराताई मोने आहेत. आमच्या प्रथेनुसार निमंत्रितांचं स्वागत करण्यासाठी, ग्रंथपुष्प देण्यासाठी मी पहिल्यांदा मराठी भाषा विभागाचे मंत्री मान्य नामदार सुभाषजी देसाई साहेब यांच्या विशेष कार्य अधिकारी सुचित्रा देशपांडे मॅडमना मी विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं आणि ग्रंथ भेट देऊन मुक्ता बर्वे यांना सन्मानित करावं. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रशासकीय अधिकारी आणि काव्यशास्त्र, विनोद, साहित्य, संस्कृती याच्याशी जन्मल्यापासून नाळ जोडले गेले अत्यंत रसिक व्यक्तिमत्व आमचे मित्र श्री सुभाषजी बोरकर ॲडिशनल कलेक्टर यांना मी विनंती करतो की आपण स्पृहा जोशी कवयित्री, अभिनेत्री यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. वित्त विभागाचे सहसचिव आमचे मार्गदर्शक मित्र गुरुवर्य श्री जोंधळे पाटील साहेब यांना मी असं विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं आणि उत्तरा मोने यांना ग्रंथपुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. शेवटी उद्यापासून होणाऱ्या कार्यक्रमांची उजळणी होईलच, तरी मी आपणास परत एकदा नम्र विनंती करतो की 28 तारखेपर्यंत वारंवार आपण सर्वांनी यावं, इथे उपस्थिती नोंदवावी आणि इथे होणाऱ्या आविष्कारांना शुभाशीर्वाद द्यावेत, शुभेच्छा द्यावेत अशी पुनश्च एकदा विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संजय पाटील सरांचे खरंच आपण सगळ्यांनी मिळून अभिनंदन करायला हवं. कारण मराठी भाषा पुढे न्यायला हवी, ती जगवायला हवी, त्याचा प्रचार प्रसार व्हायला हवा असं आपण फक्त म्हणतोय. पण जेव्हा असं प्रत्यक्ष कृतीतून एखादी गोष्ट केली जाते आणि ती नेटाने पुढे नेणं म्हणजे काय, हे खरं तर संजय पाटील सरांकडनं आम्ही शिकतोय. कारण एखादी गोष्ट आम्ही फक्त मांडल्यानंतर पुढे त्या विषयाला शेवटपर्यंत नेणं आणि अशा प्रकारे हा सण एका सणासारखा साजरा करणं, मराठी भाषेचा पंधरवडा हा त्यांनी खरं तर सिद्ध केलेला आहे. मला वाटतं सुरुवातीला संजय पाटील सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया. हे मी एवढ्यासाठी आवर्जून म्हटलं की शासकीय पातळीवर काम करत असताना असं वाटतं की ह्या गोष्टी होतात, पण त्या इतक्या सहजासहजी होत नाहीत, त्या कराव्या लागतात. अर्थात या सगळ्या गोष्टी सिद्ध होत आहेत म्हणून आज आपली भेट झालेली आहे. आणि खरंच मुक्ता आणि स्पृहा, आज तुमच्या दोघींशी हा संवाद साधताना खूप मजा येणार आहे आणि खूप गोष्टी तुमच्या मागच्या उलगडल्या जाणार आहेत असं मी म्हणेन. मुक्ता, आत्ता संजय पाटील सरांचा विषय निघालाय तर मला असं वाटतं सुरुवात आपण जोगवापासूनच करावं. कारण कोणतीही भूमिका जी कलाकाराच्या दृष्टीने एक व्यक्ती आणि भूमिका असं जे समीकरण तुमचं होतं त्यात तुझ्या नावापुढे जोगवा हे अगदी ही भूमिका जोडलेली. जोगवाची भाषा पुन्हा एकदा खूप वेगळी होती. म्हणजे अनेक भूमिकांमधनं आपण प्रत्येक भूमिकेमागची गोष्ट कदाचित उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, पण जोगवाची जी भूमिका होती आणि त्या भूमिकेनुसार ती भाषा समजून घेणं, त्याप्रमाणे बोलणं, डायलॉग असतात पण त्याचा अभ्यास करणं, हे कसं केलंस आणि त्या भूमिकेबद्दल सुद्धा आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचं. नमस्कार. सगळ्यांचे मनापासून आभार की आपण आत्ता जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष इथे आलेला आहात आणि ऑनलाईन प्रेक्षक आहेतच, पण प्रत्यक्ष समोर प्रेक्षक असताना त्यांच्याशी गप्पा मारणं हे खूप छान वेगळा अनुभव असतो आणि तो तुमच्यामुळे आम्हाला मिळतो आहे. आणि हा कार्यक्रम ज्यांनी ठरवला आणि योजला त्यांचेही मनापासून आभार, कारण आता अशी संधी खूप कमी वेळा मिळते. येस, जोगवा माझ्या आत्तापर्यंत केलेल्या कामातला खूप महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. नुसता महत्त्वाचा चित्रपट नाही म्हणणार, एक वेगळा
टप्पा त्यांनी माझ्या करिअरमध्ये आणला. आणि ती भाषा कर्नाटक, सौंदत्ती, महाराष्ट्र अशा बॉर्डरवरची ती होती. आणि सुदैवाने असं होतं की खूप कमी वेळा असं होतं की तुम्हाला लिखित संवाद त्या भाषेत मिळतात. आणि ते आता सर समोरच म्हणून नाही, पण त्यांचं कौतुक या करता की त्यांनी आम्हाला असा खाऊन अख्खाचा अख्खा दिला होता. म्हणजे हे घे संत्र नाही, संत्र सोलून त्यातले हे बारीक बारीक सगळं काढून त्या पोळी डायरेक्ट आता तू खा, इतकं सोपं आमच्यासाठी केलं होतं. पण नटाची जबाबदारी ही असते की भाषा फक्त तोंडात येणारी नसते, ते अख्खं कल्चर असतं. आणि ते तुम्हाला तुमच्या जिरपवणं गरजेचं असतं. आत्मसातपेक्षा मी म्हणेन जिरपवणं गरजेचं असतं. प्रत्येक भाषेचं एक बीटर असतं. संवाद म्हणण्याची, बोलण्याची एक शैली असते. कुठल्या भाषेत कुठे थांबतो, कुठला हेल किती ओढायचा, हे ती भाषा तुम्हाला सांगत असते. आणि मग त्या शहराचा वेग काय आहे, तिथे समुद्र आहे का नाही, खूप गमतीशीर वाटेल पण हे खरं आहे. त्याची अथांगता काय आहे, हे सगळं त्या भाषेत जिरपतं. म्हणजे मुंबईची माणसं पटपट पटपट बोलतात कारण ते सगळं वेगात असतं. आणि हे खूप स्टिरियोटिपिकल आहे की मुंबईची माणसं म्हणजे पटपट बोलतात, असं नाही आहे. पण आहे, दोन माणसं जेव्हा भेटतात आणि मुंबईचा आणि पुण्याचा मित्र, काय ये ना कट्ट्यावर बसून पुण्याचा मित्र आहे, आपण पटकन चहावरून निघूया लगेच कारण मला ट्रेन पकडायची, हा मुंबईचा मित्र. तर ती तुमचे कल्चर असतात त्या भाषेमध्ये. आणि जोगवामध्ये तेच झालं की आम्हाला लिखितच भाषा ती आली होती. आणि सुदैवाने राजीव पण दिग्दर्शक म्हणून फारच उत्तम दिग्दर्शक होता, ज्याने आम्हाला तो वेळ घेऊ दिला, आम्हाला ते आत्मसात करू दिली, आम्हाला त्या जोगतेणींबरोबर वेळ घालवायला मिळाला, जे ॲक्च्युली ती भाषा बोलतायत, ते कल्चर जगतायत. आणि मग आम्ही सिनेमातल्या पात्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तर ही प्रोसेस प्रत्येक वेळेस तुम्हाला मिळते असं नाही. आणि जोगवाविषयी मला कौतुक नेहमी वाटतं की नुसते संवाद नाही, त्याची गाणी पण त्या भाषेत म्हणजे काय सुंदर शब्द वापरलेत त्या गाण्यांचे. म्हणजे रोमॅन्टिक गाणं असावं तर ते, नाहीतर आपण बरेचदा असं होतं की एका वेगळ्या प्रांतातला सिनेमा सुरू असतो आणि गाणं वेगळ्या कवीने वेगळं लिहिलेलं असतं. बरेचदा ते असतंही त्या प्रकारचं, पण खूप कमी वेळा ते तीच माणसांच्या त्याच माणसांच्या, म्हणजे जोगवाचे जर जीवरंगलाचे शब्द ऐकले तर असं वाटतं की हो, हा तायप्पाच म्हणतोय शुरीला, त्यांच्याच मनात येऊ शकतं. आणि ते खूप रेअर असतं. आणि जेव्हा लेखक दिग्दर्शक खूप सक्षम असतात आणि पर्टिक्युलर असतात, तेव्हा नटांचं काम खूप कमी होतं. आणि जे जोगवाच्या बाबतीत झालं की ते कल्चर आम्हाला त्या भाषेतनं आमच्यापर्यंत आलं, ती बोलणारी जिवंत माणसं आमच्या आसपास वावरत होती, त्यामुळे आम्हाला कळलं की हे कसं बोललं जातं आहे. आणि मग ते आम्हाला शिकायला मिळालं. आणि मग कारण मी अगदी खरं खरं सांगते की मी जोगवाच्या शूटिंगला जाऊन पोचेपर्यंत मी बराच अभ्यास म्हणतात ना भूमिकेचा, तसा माझा करून गेले होते. आणि तिकडे गेल्यानंतर मला लक्षात आलं की ह्यातला 40%च आत्ता मला वापरता येणार आहे, कारण हे वेगळंच आहे, ही माणसंच वेगळी आहे. पुस्तकात वाचणं, स्क्रिप्टमध्ये वाचणं, डॉक्युमेंटरीज बघणं, त्या आत्तासुद्धा आपण आज गप्पा मारत असताना मी म्हटलं की आपला आसपास लिमिटेड असतो. तर आपल्या लक्षात येतं की माझ्या आसपास मी जे बघितलं त्याच्यापेक्षा प्रचंडच वेगळं काहीतरी हे आहे. आणि जेव्हा हे तुम्हाला कळतं की मला त्या सुलीच्या मनात जोपर्यंत जाता येत नाही आणि आत्ता तिला काय वाटतं हे कळत नाही, तोपर्यंत ती काय म्हणते ते मी चांगलं डिलिव्हर पण करू शकत नाही. म्हणजे मला हे लक्षात आलं की मी काय वय असेल तेव्हा माझं 23-24 काय 25 वर्षाची, तेव्हा त्याच साधारण आसपास किंवा 16, 17, 18 वर्षाच्या मुली जेव्हा माझ्या आसपास जोगतेणी म्हणून फिरत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात मला कळत होतं की त्यांना आमच्याविषयी एक अप्रूप वाटते की स्वतःचं आयुष्य ठरवणारी ही मुलगी, ही बाकीची कुठेतरी जीन्स घातलेली असिस्टंट मुली कोणीतरी कॉस्ट्यूम आणून देतो, आणि ते आमच्याकडे असं बघत होत्या की हे सगळं स्वतः ठरवतात स्वतःचं आयुष्य. आणि तो माझ्यासाठी म्हणजे डोळे उघडणारी गोष्ट होती की हे कुणाला तरी मिळत नाही आहे, जे मला आपोआप मिळालं आहे. मी ठरवते उद्या माझं ही फिल्म झाली ना की माझं पुढचं काय असणार आहे हे मी ठरवू शकते. आज माझं करिअर मी चूज करते, मला उद्या काय जगायचं आहे, मला आज काय खायचं आहे हे मी ठरवते. जे एका व्यक्तीला ठरवताच येत नाही आणि त्याचं काय असणं, त्याच्या मनात काय असू शकतं, हे जेव्हा तुम्ही आज जाता तेव्हा त्या भाषेपर्यंत तुम्ही पोचता आणि मग ती तुम्हाला मदत करते. आणि
मग तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की येस, प्रत्येक भूमिका तुम्हाला एक वेगळी भाषा घेऊन येते, पण नेसेसरीली दरवेळेस दर भूमिकेत तुम्हाला काही वेगळा लहेजा मिळतो असं नाही. जोगवा किंवा अग्निहोत्र किंवा एक डाव दोबी पछाड किंवा आणखीन काय आता मी हे केलं प्रोजेक्ट केलं ऑडिओ सिरीज केली, त्यात अशा काही मोजक्या गोष्टी सोडता तुम्हाला तुमच्या नॉर्मल भाषेतच बोलण्याची बरेचदा अपॉर्च्युनिटी येते, पण मग तुम्हाला तो लेखक लहेजा सांगत असतो की ते पात्र कसं बोलेल. पण जोगवाच्या बाबतीत वी वर लकी की संजय पाटील सर त्या प्रोजेक्टचे लेखक होते. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की सुली तुला खऱ्या अर्थाने सापडली त्याच्यामध्ये. लेखकाने लिहून दिलं, त्यानंतर ती भाषा तुमच्यापर्यंत पोहोचली. पण त्यात आणखी एक छोटासा मुद्दा मला असं विचारायचा की त्या जोगत्यांच्या मध्ये तू राहिल्यानंतर त्यांचे पण काही, म्हणजे आपणही बोलताना ही वेगळ्या पद्धतीने बोलते, तू वेगळ्या पद्धतीने, कदाचित माझ्या बोलण्यात एखादा टोन असतो, एखादा हेल असतो, नागपुरी वेगळी, जसं पुलंनी नागपूरकर, पुणेकर, मुंबईकर असं म्हणताना त्या प्रत्येकाचा एक हेल असतो. तर त्या जोगत्यांमध्ये सुद्धा असं काही वेगळेपण, म्हणजे त्यांच्या भाषेतलं वेगळेपण असं काही तुला तेव्हा जाणवलं का? आणि मग हे आपण उचलूया आपल्या भूमिकेसाठी. ते ॲक्च्युली सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा बॉर्डरवर असल्यामुळे बऱ्यापैकी आपण जे कोल्हापुरी पद्धतीचे जे मराठी ऐकतो त्या पद्धतीकडे जाण्यात पण त्याला एक बारीकसा कानडी एक हे होता, हेल होता. हां, तो आम्हाला जवळ एक काहीतरी थोडंसं ऑड लागतंय. जे पारंपरिक पश्चिम महाराष्ट्रातले त्याच्यापेक्षा थोडासा एक ऑड लागत होता, ते आम्ही उचलायचा प्रयत्न केला होता. एखादा आठवतोय? मी म्हणून दाखवेन सावकाश. आत्ता कारण अनेक वर्ष झाली त्या गोष्टीला. कदाचित प्रेक्षक घरी जाऊन जोगवाचं क्लिप बघतील तर त्यांना कळेल, पण त्याची प्रोसेस विषयी मी नक्की बोलू शकले. हे जे आता बोलतोय त्या प्रत्येक भूमिकेचा डायलॉग आठवणं आता अवघड आहे, पण त्याची प्रोसेस मला नक्की आठवते कारण ती केलेली आहे. त्याबरोबर नक्कीच. आणि त्या प्रोसेसविषयी जाणून घ्यायचंच आहे. मला स्पृहाला विचारायचंय की साधारण बोली भाषा, म्हणजे बोली भाषांमध्येच फरक पडतो. प्रमाण भाषा, बोली भाषा हा आपला नेहमीचा वाद अनेक वर्षानुवर्ष आहे. मग न म्हटलं तरी योग्य का, न आणि न मधला फरक वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. पण प्रमाण भाषेच्या व्यतिरिक्त अशा दुसऱ्या भाषेत तुला काम करायची संधी आली आहे का कधी, की प्रमाण मराठी भाषाच तू आत्तापर्यंत, म्हणजे तुझे बहुतेक भूमिका ज्या आम्ही पाहिल्या त्या प्रमाण भाषेमध्येच असलेल्या आहेत, पण अशी एखादी वेगळी बोली किंवा वेगळा असा लहेजा असा कुठच्या भूमिकेमध्ये तुला मिळाला, सापडला? खरं तर अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला असा प्रयत्न करतो की आधीपेक्षा नवीन काम, वेगळं काम आपल्याकडे यावं. पण एक्झॅक्टली आत्ता जसं मुद्दा म्हणाली की प्रत्येक वेळेला तुम्हाला बोली भाषा त्यातली वेगळी सापडेल असं नाही. तुम्हाला त्यातली एक तुमचा टोन तुम्हाला शोधायला लागतो, तर कदाचित तुम्ही ते कॅरेक्टर थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू शकता. माझ्या बाबतीत आत्तापर्यंत मी जे काम केलंय तिथे मला कायम असं वाटतं की शहरी बोलीचीच कामं मला जास्त मिळाली आहेत, किंवा प्रमाण भाषेत बोलणारी, एक शुद्ध भाषेत बोलणारी मुलगी, अशीच कॅरेक्टर्स आत्तापर्यंत मला मिळालेत. आणि खरं तर मला खूप आवडेल काहीतरी वेगळं करून बघायला, आपल्या भाषेतली एखादी वेगळी बोली किंवा एखादा वेगळा लहेजा हे करून बघायला मला खूप आवडेल. पण अनफॉर्च्युनेटली मराठीत मला तशी संधी नाही मिळाली. मला हिंदीमध्ये तशी संधी जास्त मिळाली. बरं. म्हणजे मी जी वेबसिरीज दिली रंगबाज फिरसे नावाची, त्याच्यात मी राजस्थानी होते. बरं. सो माझं कॅरेक्टर राजस्थानी होतं, आम्ही राजस्थानी डायलेक्टमध्ये बोलायचो आणि त्यातही राजस्थानी, हरियाणवी आणि अशा भाषा, हे जे लहेजा आहेत ते एकमेकांच्या जवळ जाणार आहेत. त्यात सुद्धा ती राजस्थानी ते तिथले आहेत जयपूरकडचे, जो ते तिथलं बोलणारे लोक आहेत, सो त्यांचा एक लहेजा बोलायला मिळाला. किंवा अटकन चटकन नावाची एक फिल्म मी केली होती, त्यामध्ये ती साऊथ इंडियन मुलगी आहे जिचं लग्न एका नॉर्थ इंडियन व्यक्तीशी झालंय, सो तिची अशी मधलीच एक मिक्सचर भाषा तिकडे बोलायला मिळाली. सो अशा काही वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या जिथे भाषेचा वेगळा प्रयोग करता आला. पण मराठीमध्ये मला अशी वेगळी बोली भाषा वापरायला मिळाली असं झालं नाही आतापर्यंत. पण रमाबाई सारखी व्यक्तिरेखा जी मिळाली, म्हणजे जरी ती प्रमाण भाषा असली तरी सुद्धा ती त्या काळातली भाषा. बरं, अशी एक व्यक्ती की जिने पूर्ण समाज एका दृष्टीने बदललाय, ती व्यक्तिरेखा साकारत असताना ती भाषा पेलणं ज्याला म्हणतात, म्हणजे पूर्वी असं होतं की गडकऱ्यांची भाषा पेलणं म्हणजे एक ते धाडस होतं किंवा ते कशा पद्धतीने आपण करू असा एक प्रश्न कलाकारांच्या समोर असायचा.
थोडंसं व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिरेखा याचं दडपण येतं का अशा वेळेला, आणि रमाबाईच्या वेळेला ते आलं होतं का? सुरुवातीला काही दिवस मला थोडंसं टेन्शन यायचं, कारण आपण आत्ता पण बघ, आत्ताही बोलताना मी पटकन मला दडपण यायचं असं न म्हणता मी टेन्शन यायचं असं म्हटलं. इतक्या आपल्यासाठी तो जो एक इंग्लिशचा इन्फ्लुएन्स आहे तो आहे. आपण नॉर्मल बोलताना आपल्या भाषेत आपण अनेक इंग्रजी शब्द वापरतो आणि ती आता आपली भाषा आहे. म्हणजे मला वाटत नाही की ते चुकीचं आहे, कारण आता आपण त्या पद्धतीने प्रोग्रेशन करत आलेलो आहोत. सो आपली भाषा बदलली, आपली भाषा वापरण्याची पद्धत बदलली. थोडंसं दडपण या गोष्टीचं यायचं, कारण नॉर्मली कसं होतं की शूट करताना समजा एखादं वाक्य तिकडे नाही आठवलं तर आपण एखादी ॲडिशन घेतो किंवा आपल्या पद्धतीने ते वाक्य वळवून घेतो. तिथे मला हे करायचा स्कोप नव्हता. सो मोठाले मोनोलॉग्स असायचे तिथे. पुन्हा तिथे अरुणादेवी जोगळेकर ते लिहित होत्या उंच माझा झोका. सो जेव्हा लेखक पुन्हा एकदा ह्यामध्ये किती महत्वाचा असतो ते मला उंच माझा झोकाच्या वेळेला सांगायचं, कारण त्या वॉटर टाईट स्क्रिप्ट लिहून पाठवायच्या जिथे आम्हाला गरजही पडायची नाही शब्द बदलायची आणि मुभाही मिळायची नाही शब्द बदलायचे, कारण तो प्रत्येक शब्द इतका तोलून मापून त्यांनी वापरलेला असायचा की ऍक्टर म्हणून तुम्हाला ते व्यवस्थित पाठांतर करून त्यांनी लिहिलेल्या गोष्टींना न्याय देणं हे फार गरजेचं होतं. आता या दडपणातनं बाहेर येण्यासाठी मला ऑफकोर्स वीरेंद्र प्रधान आमचा जो दिग्दर्शक आहे त्याची सगळ्यात जास्त मदत झाली, कारण त्याने मला फार मस्त गोष्ट एक सांगितली होती. उंच माझा झोकामध्ये माझी जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती 15-16 वर्षाची मुलगी आहे आणि तिथून पुढे 60व्या वर्षापर्यंतचा रमाबाईंचा प्रवास, असं ते एक ग्राफ त्या भूमिकेचा होता. तर अर्थात जेव्हा एखादी अशी ऐतिहासिक व्यक्तिरेखा असते, आपण अनेकदा ऐकलं असेल की ॲक्टर्सला असं सांगितलं जातं की त्या रोलबद्दल जितकं मिळेल तितकं वाचा, किंवा आत्मचरित्र असेल किंवा चरित्र असेल त्या व्यक्तीबद्दल लिहिलेलं तर ते वाचा. पहिल्या मीटिंगला मला वीरेन असं म्हणाला होता की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काहीही वाचायचं रमाबाईंबद्दलचं. तर मी अर्थातच चकित झाले, मला आश्चर्य वाटलं की हा असं का सांगतोय, कारण इतकी मोठी व्यक्तिरेखा, तिचं इतकं मोठं काम. आणि मी हे त्याला म्हणाले की मी खूप म्हणजे प्रिपेअर्डच नाही आहे असं नाही ना वाटणार. त्याच्यावर वीरेन मला फार सोपं म्हणाला आणि जे मी पक्क लक्षात ठेवलं की तो म्हणला आपण 3 ते 4 टप्प्यांमध्ये बदललेलं रमाबाईंचं आयुष्य दाखवतोय. 15व्या वर्षाच्या रमाबाईंना माहीत नव्हतं की 60व्या वर्षी त्यांच्या हातनं हे कार्य झालेलं असणार. त्यामुळे त्या वेळेच्या रमाबाईंची ती एक अल्लड वयातली मुलगी आहे आणि तिला हळूहळू कळतंय की तिच्या नवऱ्याचं कर्तृत्व काय आहे, आसपासची परिस्थिती काय आहे. जेव्हा तिचं शिक्षण होतं तिला एक एक्सपोजर मिळतं वेगळ्या पद्धतीचं, ती लोकांमध्ये जायला लागते. त्या पद्धतीने रमाबाईंच्या वागण्या बोलण्यातला फरकही आम्हाला दाखवायचा होता. सो त्यामुळे ह्या भाषेची जी ते जे बदल होते छोटे छोटे ते करण्यासाठी मग लेखिका म्हणून अरुणाताई आणि दिग्दर्शक म्हणून वीरेन ह्या दोघांची खूप जास्त मदत झाली. आणि मला वाटतं कुठेतरी थोडंसं लहानपणापासून मोठं होत असताना माझ्यावरती आपोआप झालेले जे भाषेचे संस्कार आहेत ते कुठेतरी मला ह्याच्यामध्ये त्याची मदत झाली नक्कीच. पण कधीतरी गमती जमती घडतात, म्हणजे भाषेच्या गमती जमती अशा तुमच्या भरपूर घडल्या असतील, विशेषतः अहो म्हणजे काय स्वारी काय म्हणणं वगैरे. म्हणजे आता तर आपण म्हणजे नावानेच हात मारतो नवऱ्याला, त्यामुळे हे सगळं शक्यच नव्हतं. मग अशा काही गमती जमती तेव्हा घडल्या होत्या का? अशा माझ्याकडे असंख्य किस्से आहेत, पण एक किस्सा मला अगदीच आठवतो. म्हणजे ऋग्वेदी प्रधान जी आमची निर्माती होती आणि आमच्या मालिकेमध्ये जी माईंचं काम करायची, ऋग्वेदी ही इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे तिचं नॉर्मल ती जे बोलते ते आणि ॲक्च्युअल ती जे स्क्रीनवर बोलते किंवा बोलायची ते ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि एक सीन असा होता की रमाबाई आणि माधवराव आता नाशिकला जाणार आहेत, त्यांची बदली झाली आहे माधवरावांची, आणि पहिल्यांदा ते घराबाहेर पडत आहेत. ती रमा आहे काय 20-22 वर्षाची, पहिल्यांदा घर सोडून चालली आहे, तिच्याबरोबर तिथे कोणी मोठं नाही, स्वयंपाकातलं काही येत नाही, घर कसं राखायचं काही येत नाही. तर या माई तिला खूप इमोशनल होऊन काही काही गोष्टी समजावत आहेत आणि त्या सांगतात की घर कसं लाव, काय कर, तिथं गेल्यानंतर काय काय गोष्टींकडे लक्ष दे. आणि सीन चालू झाला आणि खूप इमोशनल, म्हणजे ऋग्वेदी रडते, मी रडते, असं म्हणजे अत्यंत सिरियस सगळं चालू असताना खूप
रंगात येऊन आणि तिचंच होतं ते सगळं आणि मी फक्त ऐकायचं माझ्याकडे काम होतं. आणि बऱ्यापैकी त्याचं ते झालं, सीन संपाईकडे आला आणि ऋग्वेदी एकदम रंगात असं म्हणली की रमेश सगळं लक्षात ठेव, मी काय म्हणते त्यातली काही गोष्ट विसरू नकोस, गेल्या गेल्या सगळं नीट बघून घे, सगळीकडे कुठे ओल नाही ना, स्वयंपाकघराला कुठे होल नाही ना. तर आम्ही दोघी, ती हे बोलली आणि तिला काहीच कळलं नाही. बाकी अख्खा सेट, जेवढी माणसं सगळी खदा हसायला लागली आणि मग तिच्या लक्षात आलं तिला उंदराचं बीळ हा शब्द आठवला नाही. तर ते बीळ म्हणायच्या ऐवजी ती उंदराचं कुठे होल नाही ना असं म्हणाली. सो आता ही एक छोटीशी गंमत आहे. किंवा असंच एक खूप असाच तावातावाने भांडणाचा सीन जिथे सगळ्या मोठ्या बायका त्या रमेवरती ओरडतायत आणि ती ताई सासूबाई जी कायम करवादत असते तिच्यावरती, ती तिला असं म्हणते की चालायला तुझ्या रूममध्ये, असं ती म्हणाली. मला हे काही चालणार नाही, तू पहिल्या की तुझ्या रूममध्ये चालायला. आता हे काहीच प्लॅन नसतं अर्थात, त्याच्यामुळे ही अदरवाईज घडली गोष्ट तर कुणालाच मजेशीर वाटणार नाही. पण पर्टिक्युलरली तिथे त्या सगळ्या पोशाखामध्ये ते फार हिलेरियस वाटायचं. अशा खूप गमती जमती आली. आणि विशेषतः त्या वेशभूषेमध्ये एकदा असल्यानंतर निश्चितच या गोष्टी लक्षात येतात. नाही तर टेक ओके सुद्धा होत जाईल, कळणारही नाही इतकं आपल्याला सहज आपण हे बोलून जातो. मला स्मिताताईंनी सांगितलेली एक गोष्ट आठवली, तू आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे. विशेषतः ऐतिहासिक नाटकांमध्ये हा खूप मोठा प्रसंग असतो. छावा नाटकाचा प्रयोग होता एका गावामध्ये आणि तिथे असं होतं की म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही, स्मिता तळवलकरांची गोष्ट सांगते मी. पिंप खाली आडवी टाकून त्याच्यावर स्टेज तयार केलेलं होतं आणि तिथे खूप मोठा किस्सा घडला होता. तेवढा मी सांगत नाही, पण एक भाषेची गंमत जी होती, तर एक पहारेकरी उभा होता आणि स्टेज असं होतं पिंप घातलेलं, मागे खड्डा, त्या खड्ड्यामध्ये मेकअप रूम आणि त्या मेकअप रूममध्ये ह्यांचे सगळ्यांचे मेकअप आणि हेअर म्हणजे सगळं तिथे चालायचं. हा जो पहारेकरी उभा होता, किस्सा खूप मोठा घडला होता, पण गोष्ट अशी झाली होती, हा पहारेकरी जो होता त्याचा पाय निसटला आणि तो पाय खाली गेला. जिथे स्मिताताई दुसऱ्या वेशभूषेमध्ये चंद्रकोर लावत उभ्या होत्या, खाली आरसा होता, आरशाच्या बाजूला त्या पहारेकऱ्याचा पाय खाली आला. स्मिताताईंना कळलं काय झालं. स्मिताताईंनी त्याला हात दिला, तो उभा राहिला स्टेजवर, हाताने त्यांनी त्याला हात दिला आणि त्याचा पाय त्याने वर घेतला आणि नाटक चालू असताना ऐतिहासिक नाटकात, सॉरी हा असं म्हणाला तो पहारेकरी. बरं, हे सगळं घडून गेलं, ते गावात होतं त्यामुळे कळलं नाही, कदाचित कोणाच्या लक्षातही नाही आलं. पण ह्या भाषेच्या गमती जमती घडत असतात. ऐतिहासिक नाटकाच्या बाबतीत किंवा कोडमंत्रसारखं नाटक जेव्हा होतं त्यावेळेला ती भाषा किंवा एक त्या लोकांमध्ये तो प्रभाव जो आहे तो कुठेतरी महत्वाचा असतो. कोडमंत्राच्या वेळेला असं काय झालं किंवा ती भाषा, तो सगळा आब म्हणतात त्याला, तो तू कसा आणलास? एक तर मिलिटरी बॅकड्रॉप होता आणि कोर्ट केस असायची. हां, आणि कुठच्याही कलाकृतीमध्ये कोर्ट केस येते तेव्हा त्याची एक वेगळी भाषा म्हणूनच. हां, आणि विष्णुवानी पण केलंय वकिलाचं रोल, त्यामुळे तिला माहिती आहे. आणि जर जिंकणारा वकील असाल तर ते जास्तच कॉन्फिडेंटली ते बोलायला लागतं आणि बरेचसे इंग्लिश शब्द येतात त्यामध्ये. आणि गंमत अशी होती की सलग इंग्लिश बोलणं हा इश्यू नसतो, पण मराठी नाटकात इंग्लिश शब्द आले ना की त्याचं रिदम पॅटर्न बदलतो. त्यामुळे ते एक इंग्लिश आणि बाकी अख्खं वाक्य मराठी ह्यातनं खूप घोळ होऊ शकतात आणि ते होतातच बहुतेक वेळेला. आणि कोडमंत्राला सुद्धा ते व्हायचं. सवाल जवाब, वकिलाचे उलट तपासणी, याच्या वेळेस एक मध्ये फॉर्मॅलिटी जजशी बोलायचं तर ते काहीतरी तुम्ही चुकता आणि ती भाषा म्हणजे वेगळ्या प्रकारची, म्हणजे टेक्निकली वेगळी भाषा. तर हे किस्से होतात आणि गोंधळ असा होतो प्रयोगात की आजच्या प्रयोगात जर तर तुम्ही चुकला असाल तर उद्याच्या प्रयोगात ती चूक जिथे झाली आहे त्याच्या 5 वाक्य आधीपासून ती आठवायला लागते की ती चूक येणार आहे आता. त्यामुळे आधीची 5 वाक्यही चुकतात लोक आणि नंतरचं ते अचीव करण्याच्या नादात. आमच्याकडे एक असं होतं की एक सरदारजीची साक्ष होती आणि उत्तम नटविजन अमित म्हणून आमचा मित्र होता. तर जी घटना घडते अख्खी ती घटना स्टेजवर दिसते आणि एक गोणी पोतं घेऊन एक सैनिक दुसऱ्या सैनिकाला तोंडात
गोणी कोंबतो, पोतं कोंबतो हां. आणि खून होतो त्याचा, असं ते. तर त्या प्रयोगाला तो खून करणारा माणूस पोतं न्यायला विसरला होता आणि त्यामुळे तो खून त्यांनी हात दाबून असा केला, त्याचा गळा दाबून हात दाबून. आता हे सगळं मराठीत एक वेळ ठीक आहे, पण ह्याचा साक्षीदार तो सरदारजी असतो. त्याची साक्षी होती हिंदीमध्ये आणि तो अख्खा सिक्वेन्स गोणी असं काही नव्हतंच ना त्यात. आता तो वेगळ्याच पद्धतीने मेला होता आजच्या प्रयोगात. तर त्याचं ते लहेजामध्ये हिंदीमध्ये पंजाबी हिंदीत त्याने ते बसवलं, तो गोणी लेके आया वहासे वगैरे असं काहीतरी होतं. आणि त्या प्रयोगात मी सांभाळतो, डोंट वरी वगैरे असं खूप त्याने धीर दिला जो चुकला होता त्याला. आणि तो विंगेत आम्ही सगळे उभे की आता महत्वाचा सिक्वेन्स आहे आणि यात तुझी साक्ष आहे बाबा. बरं, गंभीर नाटक आहे, गंभीर नाटक. तिथे काही स्कोपच तो नाही. एकमेव साक्षीदार, त्याच्या साक्षीवर सगळं अवलंबून आहे आता. आणि इथे आपल्याला लाफ्टर नकोय बरं का. आणि माझा असं जीव, माझा मुळात प्रयोगाला मी पाल्पिटेशन वाढलेलं असतं आणि त्यात आणि ते प्रयोगाचं स्पिरिट पण असतं. तो इतका कॉन्फिडेंटली मी सांभाळतो, डोंट वरी खूप त्यांनी केलं. पहिलं वाक्य तो वेगळं म्हणाला आणि दुसऱ्याला अचानक और वो गोणी आणि थांबला की गोडीचं तर कसं करू, कारण गोडी नाहीच आहे ना. दिसलीये प्रेक्षकांना की असं काही पोतं बिकतं. त्या प्रयोगाचे प्रेक्षक वेगळे आणि नुसता भाषा पेटला, कारण की ते हिंदीत होतं आणि ती वेगळी भाषा तिकडे आल्यानंतर अचानक ते इम्प्रोव्हाइज नाही करतायत तुम्हाला. तुम्ही तुमच्या भाषेत एक वेळ करू शकता, तेही नाहीच करू शकत स्टेजवर. पण अशा गमती होतात की एका चौकटीत जर बसवायचं असेल, साक्ष असेल, मोजक्या शब्दात तुम्हाला मांडायचं असेल आणि भाषा वेगळी असेल आणि काही गडबड झाली असेल तर स्टेजवर होऊच शकतं म्हणजे गडबड. पण त्याची मजा पण असते की वेगळं काहीतरी तुम्ही वापरत असाल तर. पण असे अनेक किस्से स्टेजवर घडतात. वकिलाचे रोल तर मी 2-3दा केलेत आणि त्या ऑर्डर्स घेताना आणि देताना हमखास काहीतरी चूक होते, ते समोरच्याला कळतं, आपल्याला अर्धे कळलेली तांत्रिक भाषा, ती त्यांच्या पद्धतीची भाषा. हो हो हो. आणि कधी कधी खूप छोटं पात्र असतं, त्याला फक्त ऑर्डर्स द्यायचं काम असतं, ते त्याला खूप अवघड जात असतं. असं खूप होतं की जज फक्त शेवटचं एक वाक्य बोलणार असतो, त्यामुळे त्याला खूप मोठा नट घेता येत नाही, पण एक वाक्य शेवटचं नीट म्हण, पण ते तांत्रिक असतं आणि तो चुकतो वगैरे सगळं. म्हणजे की हे तुझ्या बरोबर का की 17 मिनिटं मी आता ब्रेथलेस बोलले, शेवटचं फक्त तू म्हणायचं जमेल ना, हो हो ताई जमणार असं करून शेवटी काहीतरी गोळ, असं ते अनेकदा होतं. पण अर्थात त्यालाच प्रयोग म्हणतात आणि स्टेजवर या गोष्टी घडतात. पण मला दुसरं वेगळं पात्र जेव्हा तुम्ही करता तसं मला सांगायला आठवणीने आवडेल की अग्निहोत्र नावाची मी सिरियल केली होती, त्यामध्ये मंजुळा नावाची. आणि अग्निहोत्राला तुम्ही दोघी आम्ही एकत्र होतो आणि ती मंजुळा तिची बॅकग्राऊंड अशी त्यात दाखवली होती, ती तमासगीर दाखवली मुलगी, तिची आई लावणी सादर करणारी आणि तिच्याकडे ती लहानपणापासून ती पण लावणी डान्सर आणि हे सगळं. तर लीना भागवत जी मला माझ्याबरोबर काम करत होती, लीना उत्तम ऍक्ट्रेस आहे आणि शरद वंशी सर, आमच्या तिघांचे मॅक्सिमम सीन असायचे. तर लीना स्वतः उत्तम लेखिका असल्यामुळे तिने मला त्या रोलसाठी इतकी मदत केली आहे आणि तिची भाषा शोधण्यासाठी तिने मला इतकी मदत केली की आम्ही असं इम्प्रोव्हाइज करायचो त्या वाक्यांमध्ये की म्हणजे काय घाव खातोस असं ती म्हणत असं, का अवघा शायनिंग खातो का तू, तर या शायनिंग खातो का तू फार फरक पडतो की ती कुठनं आली आहे लगेच, का अवघा शायनिंग खातो का तू, हा मग वगैरे असं ते करून. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या ऍडिशन म्हणून आपण घेतो त्यांनी व्हॅल्यू ऍडिशन होते आणि त्यात तेव्हाच वापराय. पण हे जर कोणी सांगणारं किंवा तुमच्याबरोबर इम्प्रोव्हाइज करणार असेल तर तुम्ही त्या भाषेची रंगत वाढवू शकता किंवा तो रोलही तेवढा वाढतो. किंवा तुम्हाला सखाराम मांडरमध्ये आठवते चंपाचा रोल मी करत होते, तर त्यात ती एका ह्याच्यात म्हणते की तुम्हाला कशाला तकलीफ, तर तकलीफ हिंदी शब्द आहे पण ती त्याच्यावरनं ती कुठनं आली असेल हे मागे जाऊ शकतो आपण त्याच्याकडे. तुम्हाला उगाच तकलीफ असं काहीतरी ती तकलीफ असं वापरते. तर मग त्या पात्राविषयी खूप माहिती दिलेली नसली तरी नट म्हणून अभ्यास करताना मग ती कुठे होती, कुठनं आली, मग हिंदी कुठे वापरतात, मग ती जरा त्या बाजूने आली वगैरे असं सगळं तुम्हाला मिळत जातं. तर जेव्हा लेखक सक्षम असतो आणि उत्तम लिहिलेलं सगळं तुमच्या हातात येतं तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतात. खरं. आणि ती भाषा, तो लहजा सापडत गेला की ती भूमिका सुद्धा तितकी उठावदार होऊन जाते. आता तू मंजुळाच्या तोंडचं वाक्य म्हणालीस ना, तर मला ना तू डायरेक्ट एकदा धोबी पछाडमधली आठवलीस. याचं कारण असं की म्हणजे एरवी मंजुळा बोलताना जी तुझी म्हणजे तुझं कौतुक मला त्यामुळे जास्त वाटतं की मंजुळा वाटते
आणि एकदा धोबी पछाडमधली ती लाडावलेली हट्टी मुलगी आणि तिच्या त्या बोलण्याला ती एक गोलाई जी होती ना, म्हणजे आपण म्हणतो ना बंगाली लोक कशी बंगाली भाषा एक वेगळ्या गोलाईने बोलतात, तर ते लाडाने बोलणं आणि तो जो काही प्रकार होता तो एक वेगळाच लयजा पकडलेला होता. ती भाषा सापडली कशी आणि तिथे तू कशा प्रकारे काही वेगळे पण काही केलंस ती स्वतः? पण गमतीशीर होती तो रोल, कारण ती जरी ग्रामीण ढंगाने बोलणारी असली तरी ती लाडाकोडात आणि थोड्या निम शहरात वाढलेली मुलगी होती, बरोबर. पण फार शिकलेली नव्हती. म्हणजे इथे प्रॉब्लेम होता तिचा त्या सुलक्षणाचा. तर त्यामुळे तिच्या बोलण्यात एक काहीतरी गमती. आणि एकदा थोडस अडवेन की मुक्ता अशी नाहीये. त्यामुळे आम्हाला जास्त प्रश्न पडतो की मग ती सुलक्षणा कशी सापडते. हा, म्हणजे आयुष्यात मला फक्त परदेशात जायचंय एवढं स्वप्न असणारी ती मुलगी, तिचं भावविश्व छोटं आणि सगळे विषय तिचे तिथे संपतात आणि पुन्हा लाडावली आहे. तर तू म्हणतेस तशी त्याला एक बोलायला मग मी फॉरेनला जाणार कशी असं तिचं की मग अगं तू का पण तुला का जायचंय फॉरेनला असं तिला कधी कोणी विचारलं नाही का, असं मला सारखं वाटायचं की तू का असं म्हणतेस की तुला जायचंय परदेशात. आणि असं कसं वाटू शकतं एखाद्या माणसाला झोपेत उठल्यापासून तिला परदेशातच जायचंय. मग मास्तर मी फॉरेनला जाणार ना, म्हणजे तुला काहीच करायचं नाहीये त्याकरता. आणि मग ती वडिलांना म्हणते की तुम्ही मला एअर होस्टेस पण होऊ देत नाही, पळून पण जाऊ देत नाही. म्हणजे एअर होस्टेस होऊ देणं असं मी हे काही इझी जॉब नाहीये, तुला त्यासाठी शिकायला लागेल. ते तिच्या कुठे लेखी नाहीच. त्यामुळे तिचं एक असं अब्रप्ट आणि शॉर्ट सर्किट झालेलं आहे तिथे, असं ते कळतं. त्यामुळे ती अशी तडाकतड बोलते. म्हणजे त्याला आगापिछा आणि इमोशनल ग्राफ असं काही मी दिलाच नव्हता त्या रोलसाठी. ती अशी खटखट तिला जे आत्ता वाटतं ते ती बोलते. हा, मग असं मी अगं म्हणजे अशी मुलगी माझ्या खरी आयुष्यात तर मला खूप हसायला येईल सध्या तिच्याकडे बघून. मी एक गंमत सांगते आता, हा विषय निघाला म्हणून. मी कॉलेजमध्ये होतो आम्ही एकदा धोबी पछाडवाला, आणि आमचा 15 जणांचा ग्रुप आम्ही प्लाझाला ती फिल्म बघायला गेलो होतो. आणि आम्ही एकतर ती खूपच मजेशीर फिल्म आहे आणि आम्ही खूप हसवतो. आणि मला अजून आठवतंय, मी अश्विनी कासार नावाची माझी मैत्रीण, जी आता सावित्री ज्योतीमध्ये जिने सावित्रीबाईंचं काम केलं. सो आम्ही दोघी बाजूबाजूला बसलो होतो आणि त्याच्यात खूप हे आहे आय विन पोर मी दादा, यावर आम्ही एकत्र वन्स मोर असं ओरडलो होतो थिएटरमध्ये. आणि त्यानंतर अनेक माणसं वन्स मोर म्हणाली थिएटरमध्ये. किती म्हणजे सिनेमा सॉरी, मी मध्ये अगदीच आपल्या विषयाच्या पलीकडचं बोलते, पण मला राहवलं नाही आता किस्सा सांगणे. पण खरंच आहे ना की हेच यश आहे कलाकाराचं. म्हणजे एका दृष्टीने तू भूमिका पकडलीस, ती भाषा पकडलीस आणि म्हणून यांना वन्स मोर म्हणावं असं वाटलं थिएटरमध्ये असताना. हे खूप मोठं यश आहे असं निश्चित म्हणेन आणि आम्ही विसरणारच नाही. तो लहेजा विसरू शकत नाही. पण मला थोडंसं एक आपल्या विषयाचं थोडंसं बाजूला आहे, पण मला अशोक मामांचं कौतुक सांगते तुला की एखाद्या माणसाला एखादा आर्ट फॉर्म किती माहिती असतो. तर अशोक, आता ही वन्स मोर म्हणाल त्यावरनं सांगते की नाटकामध्ये तर आपल्याला प्रेक्षक समोर असल्यामुळे कळतं की आता ते रिॲक्ट झालं ते थोडं थांबायचं आणि बोलायचं. पण अशोक मामांचा अनुभव इतका मोठा आहे की ते एडिटला बसून सांगायचे की इथे पॉज थोडा वाढव, इथे मोठा लाफ्टर येणार आहे आणि इथे लोक ओरडणार आहेत. आणि याला फार जास्त ताकद लागते. आणि ती अशोक मामांमध्ये मी बघितली की नाही. आणि सतीश सांगायचा एक वाद ऐकला की मामा इथे थोडं जास्त वेळ जातो असं वाटतं. एक सिक्वेन्स त्यात आम्ही बोलत नाही एकमेकांशी, फक्त अशोक मामा आणि मी असे काहीतरी एक लुक आहेत ते आम्ही एकमेकांकडे बघून देतो आणि ते जातात आणि मी ये असं काहीतरी करते वेड्यासारखं आणि तो सिक्वेन्स संपतो तिथे की ते मला म्हणतात कर बाबा लग्न, काय तुझं ठरलंय ते एकदा कर. आणि ती खुश होते एकदम. तर त्या सिक्वेन्समध्ये त्यांनी जेवढा वेळ कॉन्फिडेंटली ठेवलाय तो अदरवाईज ठेवणं शक्य नाही सिनेमात. पण त्यांना एवढा मोठा लाफ्टर मी एक 5 शो थिएटरमध्ये प्रमोशनला गेलेले असताना बघितलेत आणि लोक थांबतच नव्हती. म्हणजे तो पॉज कमी पडायचा आणि लोक ही म्हणजे असं रिॲक्ट व्हायची त्या कुठच्याही, म्हणजे त्यातलं मलाच असं नाही, सर्व पात्रांच्या वाक्यांवर वगैरे असं हे अरे हे खाली वगैरे असं म्हणजे लोक कम्युनिकेट करत होती. आणि हा एक्सपिरियन्स असल्याशिवाय हे शक्य नाही आहे, जे मामांना दैवी आहे. म्हणजे दैवी आहे. ग्रेट आर्टिस्ट. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं जसं आता तू म्हणालीस की तो पॉज सुद्धा कुठे घ्यायचा हे सुद्धा ते सांगू शकतात आणि थिएटरमध्ये लाफ्टर येणार याची खात्री त्यांना होती.
पण असंच एक वेडं कॅरेक्टर कुहूचं होतं आणि ज्याचे पुन्हा तुम्ही दोघी साक्षीदार आहात, जिथे तुम्ही तू 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 जास्त कसं सहन केलंस कुहूला, असं मी खरं तर आधी तुला विचारणार आहे, माझ्या नंतर इथे असायची ती. आणि मोठं चॅलेंज असं होतं की तिचा सगळा वेडेपणा शांत चेहऱ्यानी, आणि ती खरंच वेड्यासारखं वागायची. ही जी दिसते ती स्पृहा नव्हेच, ती म्हणजे बापरे. आणि ऊत यायचा तिला त्या कविता बिविता, म्हणजे हलकल्लोळ करायची. तर कवितेच्या तिच्या स्वतःच्या प्रांतात ती गेली होती. पण हे किती अवघड आहे, किती एक हो. उत्तम कवयित्री असताना त्या कुहूच्या वेड्या कविता हो. म्हणायच्या. हो. आणि असे सारखी हुरहुर लागलेली ती कुहू अशी, आणि माझ्या आसपास ती अशी फिरायला लागली, ए बैलोडी असं म्हणून ती यायची, ऐक ना ग वगैरे असं. ते सगळं बॉडी लँग्वेज ती आली स्पृहा आसपास तिला की आता नको, मला सीनमध्ये मला हसवू नकोस. आणि खूप सिन्सिअरली करायला लागायचं ते काम, कारण अवघड होता हा सगळा वेड, तो एनर्जीचा अंगावर झोत. पण हा. कसा कसा सापडला तो वेडेपणा? तो आहेच. हे कसं सापडलं ते विचार. सो बेसिकली तो तो असल्यामुळेच आम्ही मान्य केलेला आहे. थोडी मदत झाली पहिली गोष्ट. पण जेव्हा मला सतीशने फोन केला पहिल्यांदा आणि त्याने मला सांगितलं की हे असं असं कॅरेक्टर असणार आहे, मी नाही म्हणाले होते. बरं. मी म्हटलं होतं की हे असं नाही असू शकत. म्हटलं अरे की हे लोक तिला वेडं समजतील, म्हणजे हे जे तू मला ब्रीफ देतोयस तसं समजा करायचं असेल तर ते हास्यास्पद नाहीये का सगळं. तर तो म्हणला की तू फक्त प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, कारण हे खूप मजेशीर होणार. आणि त्याच्या पुढची जी मदत होती ती एकतर पहिल्यांदा चिन्मय मांडलेकरनी मला दिली, जो आमचा स्क्रीन प्ले रायटर होता. आणि मला वाटतं स्टोरी पण चिन्मय करायचा, मला आठवत नाही आता. आणि नंतर विनोद लवेकर आणि सतीश राजवाडे अशा जे 2 व्यक्ती होत्या, त्यांनी माझी संवाद मनस्विनी लता रवींद्र. अच्छा. सो आजही लोकांना असं वाटतं की त्या कुहूच्या कविता या मी केलेल्या कविता आहेत. हां. तर ती प्रत्येक कविता ही मनूने लिहिलेली कविता. बरं. आणि मनूला ते ब्रीफ इतकं करेक्ट आलं होतं. मला कधी कधी वाटतं की माझ्यापेक्षा तो वेडाचार मनूमध्ये आहे, त्यामुळे तिला ते लिहिता आलं असावं तितक्या उत्कटतेने. आणि मी चिन्मयला एकदा विचारलं होतं की तुझं हे जे सगळं लिहितोयस हे सगळं कल्पना विश्व आहे तुझं, का तुला असं खरं कोणी म्हणजे बघितलंस? तर तो मला म्हणला की नाही, मी बघितली अशी एक मुलगी, बरं, माझ्या ओळखीची एक मुलगी कॉलेजमध्ये जी चंद्राशी बोलायची, आणि ते जर त्याचं चंद्राशी ती बोलायची हे वाक्य मी पक्क लक्षात ठेवलं होतं. म्हणजे काय होऊ शकतं. हा, म्हणजे याची मॅक्स झेप काय तर ही चंद्राशी बोलते. आसपासच्या सगळ्या लोकांशी बोलून झाल्यावरही तिचं जेव्हा मन भागत नाही तेव्हा ती चंद्राशी बोलू शकण्याचा वेडेपणा ठेवणारी मुलगी आहे. फक्त तेच होतं की ते सगळं स्वतःला आधी तुम्हाला बिलीव्ह करायला लागतं. कारण मी जर विश्वास ठेवला नसता की ही खरंच करते, ही मनापासून नाही करते, म्हणजे हिने ते काय आणलेलं नाही कुठलं तरी, ती तशीच आहे, तिला ते सगळं खरं वाटतं. कारण पुन्हा एकदा तिचं विश्व, तिची माणसं, ती इतकी लाडावलेली मुलगी आहे, तिच्या भावाचं तिच्यावर प्रेम आहे, बरं ती नवीन घरी तिची जी वहिनी आहे तिचं तिच्यावर प्रेम आहे. तिने काही आयुष्यात अवघड पाहिलेलंच नाहीये. तिला एक तिच्यासारखाच एक खूपच मजेशीर मुलगा भेटतो आयुष्यात, प्रभात असं त्याचं नाव असतं. मुळात प्रभात असं नाव असलेल्या मुलाच्या ती प्रेमात पडते, आणि त्याच्यानंतर ती त्याला सोनचाफा काय म्हणते, आणि ती काहीही करणारी मुलगी, आणि ती सगळं मनापासून करते. सो मी आधी याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली की ही खरीच आहे अशी. आणि मग तसं झाल्यानंतर खूप सोपं गेलं, आणि मग तो वेडेपणा करणं सोपं गेलं, खूपच सोपं. कारण इनफॅक्ट माझं एकच कॅरेक्टर असं होतं ज्याला सोडून दिलं होतं पाडा की तू काही कर तिकडे, ऍडिशन घ्यायला पूर्ण वाव काही कशी वाव काही बोल, फक्त तेच ती जेन्युनिटी ठेवणं आणि पूर्ण मालिकावर ठेवणं हे त्यातलं टास्क होतं. आणि मी प्रेमात त्या कॅरेक्टरच्या पहिल्या दिवशी पडले होते. आम्ही पण आहोत, त्यामुळे मला खूप मजा यायची. मला नंतर फक्त त्याचा त्रास कसा होतो जेव्हा दुसरी गोष्ट नंतर इमिजिएटली उंच माझा झोका करायला लागले, तर पहिले काही दिवस सोशल मीडियावर वगैरे लोक यायचे, ही कोण आणली, ही अशी वेळ आहे की फिरत असते कविता म्हणत, हिला काय ते रमाबाईचं कॅरेक्टर करता येणार. तर हे एवढं डिप्रेसिंग वाटायचं ना. मग तेव्हा मला जरा असं चिडचिड व्हायची की मी खरी नाही आहे अशी, मी बरी आहे मुलगी, म्हणजे मी आय एम सेन, मी शहाणी मुलगी आहे.
तर असाही उलटा एक इफेक्ट त्याचा झाला होता. पण मी मनापासून ते कॅरेक्टर, म्हणजे आम्ही जवळपास किती 1.5 वर्ष वगैरे ती सिरियल आपण करत असू, 8-9 महिने तर नक्की, तेवढा पूर्ण वेळ मी ते खूप एन्जॉय केलं. आणि त्यात पुन्हा आसपासचे लोक कशी मदत करतात, मग तो कॅरेक्टर, तो सीन, त्यामध्ये कुणाचं काम आत्ता आहे, म्हणजे कित्येक वेळेला ती हिरोईन आहे सिरियलची आणि मी एक बाजूचं पात्र आहे, पण तरी सुद्धा जेव्हा तुमच्यावर ओव्हरपॉवर न करणारे सहकलाकार असतात तेव्हा ते दोन्ही कॅरेक्टर्स कशी खुलतात आणि मग त्या दोन्ही कॅरेक्टर्स मधला डिफरन्स कसा येतो बाहेर. आम्हाला आम्ही खूप मजा करायचो, म्हणजे वेडेपणा करायचो. पण मला सांग की स्वतःच्या उत्तम कविता असताना त्या वेड्या कविता म्हणताना फंबल झालीस का? नाही झाले. इनफॅक्ट एक सीन असा होता, मला अजून आठवतोय, तेव्हा एकच कविता त्या अख्ख्या याच्यामध्ये मी केली होती स्वतः. कारण तिथे मला असं वाटलं की तिथे वेडी कविता न येता ती सिच्युएशन, असा सीन होता की पहिल्यांदा घना आणि राधा एकमेकांच्या, त्यांना एकमेकांबद्दल पहिल्यांदा काहीतरी वाटतं त्या अरेंजमेंटच्या मॅरेजमध्ये त्यांच्या. सो अरेंज्ड मॅरेज नाही म्हणत आहे मी, अरेंजमेंटचं मॅरेज त्यांचं जे असतं त्याच्यात पहिल्यांदा जेव्हा त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटतं आणि तिथे ती येते, हा दादू वैलुडी असं करत करत, आणि तिला ती कविता प्रभातसाठी सुचले. पण ती जर त्यांनाही तितकी हिट व्हायला हवी असेल तर त्यावेळेला मी एकदा फक्त विरोधाला असं म्हटलं होतं की इकडे मला असं वाटतं मी एक कविता माझी इकडे म्हणते, मी करते. सो आराखडा म्हणून लिहिलेल्याचा ठेवून मी ती कविता केली. तेवढीच. पण फंबल नाही झाली. फंबल नाही झाली कारण त्या कविता ऐकताना, त्या कविता म्हणताना खूप आवडायचं ते सगळं. मोर पिसा तुझा स्पर्श मखमली वगैरे, हे मला मनापासून खूप आवडायचं. आणि हे तुकापणे वगैरे जे असतं, मोठे हे जे लोक लिहितात, तर तिचा कॉन्फिडन्स जेवढा आहे की ती प्रत्येक कवितेच्या शेवटी म्हणे कुहू वगैरे असतं. म्हणजे पण या कुहूने कविता म्हणून तुम्हाला हैराण नाही ना केलं? एवढं मला डोक्यावर चढवलं नाही त्यांनी, त्यामुळे हा स्कोप त्यांनी ठेवलाच नाही तिकडे. नाही म्हणजे एका कवयित्री बरोबर काम करणं हे मुक्ता कसं सहन केलंस? नाही, ते कॅरेक्टर खरंच लवेबल होतं आणि स्पृहानी अमेझिंग केलं होतं ते. म्हणजे आम्हाला बघत राहावंसं वाटायचं सीन करताना सुद्धा, की कारण तुम्हाला मॅच्युरिटीची ऍक्टिंग करता येते, तुम्हाला इनोसन्सची ऍक्टिंग नाही करता. बरोबर. खूप अवघड असतं इनोसंट आहे असं दाखवणं, आणि जेव्हा तुम्ही नसता तेव्हा ते फारच अवघड असतं. नाही पण खरंच आहे की स्पृहासाठी मला ऍक्टर म्हणून मला तेच वाटायचं की इतक्या सुंदर कविता करणारी हळवी मुलगी त्या गमतीशीर कविता फार कन्व्हिक्शननी म्हणायची, आणि हा सगळ्यात मोठा टास्क आहे म्हणजे तिच्यासाठी. तेव्हा उद्या मला सांगितलं तर मी कदाचित जवळ जाऊ शकेन, पण तुम्ही जेव्हा कवयित्री असता तेव्हा हे खूप अवघड आहे करणं, आणि ती फार मनापासून करायची. आणि मग तुम्ही जगायला लागता ना त्या पात्राबरोबर, तसं ते जगणं सुरू झाल्यावर आणखीन त्याची मजा वाढायला लागते. मग आम्ही एकमेकांना पात्र म्हणून स्पेस द्यायला लागलो. तू मगाशी म्हणाली तशी, हा सीन तू कर, आम्ही बाजूला आहोत, खांबाभोवती फिरून काय वाटते ते तिकडे वैलुडी ऐक ना वगैरे असं येऊन धावत वगैरे. काहीतरी मी घरी येते आणि मला तुझ्या वॉर्डरोब दाखवतेस की तू हे घालू शकतेस. लग्नाच्या आधी पहिल्यांदा ती एकदा चुकून राहायला येते घरी, म्हणजे काही प्लॅन नसतं, सो तिच्याबरोबर काही कपडे नसतात. मी एवढी एक्साइट होते की मी माझे सगळे तिला जे कपाडातले कपडे आहेत ते तू हे घाल, नाही मग तुला हा घाल ना, हा रंग छान दिसतो वगैरे, हे सगळं मी करायला लागतं. आणि तिची नजर तेव्हाची की मी आता काही माझ्या अंगात घालू शकत नाही. ते एक भयंकर असे क्रेपचे दुपट्टे वगैरे, आणि माझे कॉस्ट्युम्स पण फार गोड केले होते की दमावशीने. सो त्याची पण कशी मदत होते ना, पेहरावाची सुद्धा मदत होते. माझ्या प्रत्येक म्हणजे मला ड्रेसला प्रत्येक असे दुपट्टे होते, सो मला त्याच्याशी खेळायला मिळायचं, खूप चाळे करायला मिळायचं. तर ती खूप मजा होती त्या सगळ्या. खरंच आहे. आणि प्रत्येक भूमिकेने म्हणजे या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह सुद्धा असतात. जसं भाषा महत्वाची, तसं तू म्हणालीस तसं पेहराव, आपल्या आजूबाजूचे कलाकार, आणि त्या भूमिकेचा आब हा सगळ्यात महत्वाचा असतो. मुक्ता, आम्ही दोघीमधली अमला ती मला पुन्हा वेगळी वाटते, कारण म्हटलं तर ती अगदी ग्रामीण भाषा नाही बोलत आहे. म्हणजे एकदा असं काही एक अधोरेखित होतं की न शिकलेली म्हणजे मग ती ग्रामीण बोलणारी आहे,
ती अमला तशी नाहीये, ती ग्रामीण नाही बोलत आहे, पण तिच्यातलं न शिकले पण तिच्या भाषेत नाही येत आहे. ती अमला कशी सापडली तुला आणि कशी तो मधला लहेजा पकडणं बरेचदा खूप अवघड असतं. तुम्हाला तसं की गावाकडचं असं म्हटल्यावर आपल्याला माहिती असतं की आपण काय म्हणायचं आणि पाणी करायचं होय का वगैरे असं करायचं, तर ते नाही, ते सोडून काय हो ना, पात्र कसं. बरं तिचं दिसणं असणं हा पुन्हा एक त्यातला खूप महत्वाचा भाग आणि पॉईज पण आहे तिच्यात. ती सुशिक्षित नसेल पण ती जाणतीये. आयुष्याने खूप शिकवलंय तिला, तिला सगळं समजलंय आयुष्य. त्या मुलीपेक्षा जास्त तिला कळलंय, तिच्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठी असेल ती, पण तिला कळलंय, तिने जग जास्त बघितलंय. आणि त्या बाबतीत मग भाग्यश्री आमची रायटर प्रतिमा आणि मी यांच्यात बराच काळ, ते पहिल्यांदा आपण ते पात्र बोलेपर्यंत आपण खूप घाबरलेले असतो. मी खूप घाबरलेली असते की पहिल्यांदा मी काहीतरी कमिट करणार आहे, त्या कमिटमेंटच्या आधी मला सारखं वाटतं की बघ ना ती ऐकू बरोबर येते ना असं मला सारखं वाटतं. कारण दिसणं तरी पटकन तुम्हाला सापडू शकतं कधी कधी की हां मी भांग तिरपा पाडेन, मी कुंकू मोठं लावेन, ती साडी अशी असेल, तिचे ब्लाऊज असे असतील, त्यात तुम्ही दिसायला लागता. पण मी जोपर्यंत तोंड उघडत नाही, बोलत नाहीये, तोपर्यंत मी ती पूर्ण कमिट करत नाहीये. आणि त्याचं खूप मला टेन्शन आलं होतं आम्हाला. पण असंही होतं का की तो पेहराव आल्यानंतर कदाचित ती भाषा पुन्हा एकदा सापडते का? भाषा सापडायला असं होतं का? पेहरावाने फारशी नाही मदत नाही म्हटलं. तुमच्या कानाचं मनाचं एक्सपोजर किती आहे त्यावरच ते अवलंबून असतं. म्हणजे बॉडी लँग्वेज तुम्हाला मिळू शकते, कशी उठेल कशी बसेल हे पेहरावातनं नक्की मिळतं. पण कशी बोलेल हे जोपर्यंत तुमच्या कानाने अनेक वाक्य, आवाज, रेफरन्सेस ऐकलेले नाही आहेत ना, तोपर्यंत तुला तो रेफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू नसेल तर तू कुठनं आणशील ना. म्हणजे मला माहीतच नाही असं बोलतात, तर त्याचा खूप मोठे सिक्वेन्स, ती कमी बोलते आम्हाला त्यात, पण एक शेवटचा सिक्वेन्स आहे ज्यात ती डेथबेडवर आहे आणि फिलॉसॉफी सांगते खूप मोठी. आणि मला मी तो खूप वेळा मी ते वाचलं, खूप वेळा वाचलं. मला इमोशनल व्हायचं, पण मला असं वाटायचं की ही अम्मीचा आवाज येत नाही अजून माझा. आणि मला हळूहळू घोळवल्यानंतर मला लक्षात की ही माझी मावशी आहे, एक होती, आता नाही आहे. त्या मावशीचा आवाज आहे त्या पात्रामध्ये. आणि मग मला तिच्या आवाजासकट तो लहेजा सापडला. आणि माझ्या तर मावस बहिणी रडारड झाली तुझ्या होऊन, कारण ती माझी मावशी साऊंड होते, कळते. सिंधू मावशी माझी मावशी होती आणि ती काय होतं ग, त्याने काय होतंय ग असं ती सांगते ना. आणि त्या मध्ये ती लावते ना, तो स्वतः गलगलायला होतं ते. मला माहिती आहे, माझ्या मावशीने डोक्यावरनं हात फिरवला आणि कसं करावं ग तुझं असं. तर त्या मध्येच इतकं प्रेम आहे की ती फार काही करत नाही, पण ती मला कळतं की तिला प्रेम आहे. तर तो सापडायला खूप वेळ गेला, पण तो सापडला तेव्हा मजा आली. मग ती आम्हाला बोलायला लागली किंवा एक बारीकशी का नाही असं ती, म्हणजे तीच एक असंच असतं का नाही. तर कन्हईनी पण इतकी मजा आली की हां हे वेगळं कोणीतरी आहे, वेगळं बोलतंय आणि शी इज कन्व्हिन्स्ड, तिला माहिती आहे ती काय बोलते ते बरोबर आहे. आणि असं बोलतोस म्हणजे तुझं लग्न तर झालेलं नाही, म्हणजे आईच असणार का नाही असं काहीतरी त्यांना म्हणते. म्हणजे ओरडून बोलतो तो फोनवर कोणाशी तरी, तर ते म्हणते की तुझं लग्न तर झालेलं नाही आहे, मग असं आपण आपल्या आईशीच बोलतो ना. तर ते नाच का नाही असं, तर कन्हईनी एक गोडवा, समज, आपलेपण आणि हक्काने आपलेपण. म्हणजे इन्फॉर्मल की तू माझी आहेस असं काही ती म्हणत नाही, पण ती ज्या हक्काने तिच्या कपड्याच्या घड्या घालून ठेवतीये त्यातच ते आलं. त्यामुळे तो सापडायला वेळ गेला, पण तीच गंमत आहे मराठीची की ते सापडतं काहीतरी, तुम्हाला कुठेतरी सापडतं. पण हे मगाशी म्हणायचं की तुमच्या कानाला पण ते एक्सपोजर पाहिजे, सतत ऐकलं पाहिजे. 4 लोक गप्पा मारतात तेव्हा कोण कुठलं आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं. मला तर तो छंद आहे, कधी कधी दुकानात वगैरे तुम्ही नागपूरच्या का असं मी कधीतरी कोणातरी पटकन विचारते आणि ते बरोबर आलं तर मला हां छान मस्त जमलेलं. हां बढिया, तुम्ही एकदम बढिया बोलले. इंदोरच्या का असं नाही, हां हो माझं माहेर इंदोरचं वगैरे. मग त्याचं आपल्याला हां मग ती सवय लागते हळूहळू असं. बरोबर. पण ही भाषा सापडण्यामध्ये दिग्दर्शकाचा किती वाटा असतो आणि कलाकारांचा किती वाटा असतो? नाही असतो. दिग्दर्शक जर तू बेसिकली ऍक्टर, प्रतिमा उत्तम ऍक्ट्रेस आहे, प्रतिमा जोशी माझी, आम्ही दोघीची दिग्दर्शिका. ती काम करत नाही फार, पण ती फार सुंदर काम करते. तर नट जर असेल दिग्दर्शक तर जास्त फायदा होतो. पण अर्थातच नट नसलेले दिग्दर्शकही उत्तम सांगू शकतात.
किंवा डेफिनेटली हे नाही करायचं आहे असं तरी नक्की सांगू शकतात. कारण तुम्ही कुठल्याही दिशेला धावू शकता आणि जेव्हा तुम्हाला ती भाषा येत नसेल तेव्हा आणखीन धावता, कारण प्रयत्न करत राहतो ना. आत्ता मी तुला म्हटलं तसं, मी आता व्हायरस नावाची एक स्टोरी टेलची सिरीज केली. त्यामध्ये त्यातला एक 12 वर्षाचा मुलगा आहे, तो त्याचा उल्लेख असा तो धामणगाव, अमरावती, तिथनं तो आलाय नागपूर, असं सगळं त्याचं विदर्भातला रेफरन्स होता. पण लिहिताना मात्र आमचा रायटर पुण्याचा असल्यामुळे त्यांनी सरळ डायलॉग्स दिले होते. म्हटलं की मला ते ह्याचं हँगच येत नाही. बरं, त्या स्टोरी टेलमध्ये नरेशन असं आहे की एकच माणूस अख्खी कादंबरी वाचतो. 10 एपिसोड्स आहेत त्याचे, साधारण तासाभराचा एक एपिसोड आहे आणि त्याचे 10 एपिसोड्स आणि तसे 10 सीझन्स आहेत. तर मी म्हटलं की अरे मला ना काही फील येत नाही रे, तो एक तर 12 वर्षाचा मुलगा आहे. मग मी विचार केला की आवाज फुटतो मुलांचा, तसं करू का? पण माझा नट म्हणून माझ्या आवाजाला खूप प्रॉब्लेम झाला असता, फुटलेला आवाज सतत काढणं. बरं, 2-3 प्रोटोगॉनिस्ट आहेत त्या गोष्टीमध्ये, की 2 बायका आहेत ज्या माझ्या वयाच्या आहेत साधारण, आणि एक मुलगा आहे जो 12 वर्षाचा आहे. तर ते बायकांचा आवाज आणि लहान मुलांचे आवाज हे पुन्हा एकाच आतकुळीत जातात, म्हणून मला तो फुटलेला काढायचा होता. पण मला ते काही येत नव्हतं, त्यामुळे मी थांबवलं, कारण माझा घसा तसा नाजूक आहे आणि फुटलेला आवाज काढणं अवघड जातं. पण मी म्हटलं की मला काहीतरी वैदर्भी हवं आहे. खूप डोकं खाल्लं त्या लोकांचं. पण तो म्हटला की बघ तुला काही जमत असेल तर. मग मी माझं एक माझ्या मनातलं वैदर्भी म्हणून काहीतरी बोलले, ते अत्यंत वाईट लागलं कानाला. मी असं रेकॉर्डिंग केलं, मग मीच ऐकलं, म्हणून नाही तर फ्लॉपच आहे, त्याच्यापेक्षा मी साधं म्हणते. मग मी माझ्या एका मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला, प्राजक्ता सलावडे म्हणून, जी अमरावतीतली मूळची आहे, आता मुंबईत राहते, स्वतः ॲक्ट्रेस आहे उत्तम. तिला म्हणलं की मला प्राजक्ता मला मदत करशील का, असं एक प्रोजेक्ट मी करते आणि ते 12 वर्षाचा मुलगा आणि त्याची एक फॅमिली असं ते येतात मुंबईत, असं ते आहे. आणि ट्रिक अशी की तो मुलगा पहिल्यांदाच गावाबाहेर आलाय, पण तरीसुद्धा असं होतं की तुम्ही तुमच्याच आईवडिलांशी, घरच्यांशी बोलता तेव्हा अगदीच प्युअर वापरता बोलणं, आणि बाहेरच्या लोकांशी बोलता तेव्हा थोडंसं डायल्यूट करण्याचा प्रयत्न करता, ते आपोआप होतं. तर माझी आई मराठवाड्यात, सोलापूर, कर्कम, पंढरपूर अशा ठिकाणी सगळी वाढली आहे ती, आणि आता अनेक वर्ष ऑब्वियसली ती पुण्या मुंबईत राहते. तर ती घरात आई बाबा बोलतात तेव्हा ते वेगळे बोलतात, पण मावशांचा फोन आला की ती एक काहीतरी वेगळ्या झोनमध्येच बोलते, आणि रात्री त्या गप्पा मारायला बसल्या, असे आवाज काढून काय बोलत असतात काही कळत नाही, पण ते नुसतं मला साऊंड येतो की हां हे एकमेकात वेगळं बोलतात. त्या दोघी आमच्या घरात असतील तर ते थोडं वेगळं बोलतात, आई पूर्ण आमच्यात असेल तेव्हा पूर्णच वेगळं बोलते. फोनवर इमोशनल झालं तर आणखी, तर ते मला फिक्स होतं डोक्यात की अरे तो अमरावतीचा आणि पहिल्यांदाच बाहेर पडलेला असला तरी तो जेव्हा इकडच्या लोकांशी बोलेल तेव्हा आणखी वेगळं बोलेल, हे करू का वगैरे. मग आम्ही ते खूप प्रयत्न करून, पण अशी प्रोजेक्ट्स पण यायला लागतात. तर मला खूप मजा येते असं काम करताना, आणि वी आर ब्लेस्ड. आपण खूप अशा एका राज्यात राहतो महाराष्ट्रात की तिथे इतकी डायलेक्ट्स आहेत वेगवेगळे, महाराष्ट्रभर इतक्या वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात. अगदी पुण्यात सुद्धा टप्प्याटप्प्यावर बदलतात, तर महाराष्ट्रभर तर आणखी गमती जमती आहेत भाषेच्या. त्यामुळे नट म्हणून, किंवा आता मी एक वाय नावाची फिल्म केली जी रिलीज होईल, त्यात मी असं पूर्ण मराठी बोलली आहे, आणि अजिबात माझ्या जिभेवर न रेंगाळणारी ती भाषा होती. कारण ग्रामीण नाही, मराठवाडी एक वेगळं आहे. तर ते आता पुन्हा मला आत्ता नाही करता येणार, वाय रिलीज होईल पण आता लवकरच, ती तुम्ही बघा, जमलंय का नाही मला तुम्हीच सांगा. पण प्रयत्न केलाय मी, आणि आमचे दिग्दर्शक पण तिकडचे असल्यामुळे त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या मी खूप. आणि गंमत म्हणून सांगते की त्यात एक मेडिकल ऑफिसरचा रोल आहे. तर माझी एक मैत्रीण आहे, तिची वहिनी आहे, डॉक्टर आहे. तर मी तिला असंच म्हणत होते की अगो काय मग असा रोल आहे, काय करू वगैरे, मला ना कळतच नाही आहे, मला हे होते ते होते. तर ती म्हणलं अगं माझी वहिनी आहेत ना माझ्या, ते डॉक्टर आहेत. म्हणलं मला नंबर आहे त्यांचा, ते काम बघतात का माझं? हां म्हणजे काय म्हणलं ते ना नंबर. मी रँडमली त्या डॉक्टर मॅडमला फोन केला, नमस्कार म्हणता बरे बोलते, हां बोला की मॅडम वगैरे, असं त्यांचा डॉक्टर आहेत पण त्या तिकडचे डॉक्टर. आणि मग खूप गप्पा आमच्या सुरू झाल्या. त्यांना हे सिनेमा बघेपर्यंत कळणार नाहीये, किंवा आजची मुलाखत बघेपर्यंत त्यांना कळणार नाही की या गप्पांचा फोकस काय होता. नंतर मला ते खरंच आवडलं, त्यांना मी आवडले, आम्ही गप्पा मारलो आणि मला मदत झाली. पण ते भाषेची ती गंमत आहे की जोपर्यंत ती कानावर पडत नाही ना सतत, आणि तुम्ही त्या पद्धतीने बोलत नाही ना, तोपर्यंत ते तुमची होत नाही ती. आणि मग ते मी करते. तर इथे पण प्रेक्षकात पण काही जणांना कधीतरी माझा फोन आला तर समजा की तुमच्या काहीतरी वेगळी भाषा आणि नंबर शोधून तुमच्याशी बोलते, कारण मला आवडतंय, कदाचित वेगळ्या भूमिकेचा शोध चालू आहे.
पण खरंच आहे, मुक्तासारखी कलाकार असते जेव्हा ती त्या भूमिकेचा शोध घेते. जसं मी मगाचा प्रश्न एवढ्यासाठी विचारला की लेखकाचं दिग्दर्शकाचं योगदान तर असतंच, पण त्याचबरोबर एक भूमिका जगताना त्या कलावंताचं योगदान जे असतं ते देखील तितकंच मोठं आणि महत्त्वाचं असतं. विशेषतः मालिका चित्रपट करताना हा वेगवेगळ्या टप्प्यावर जातं, पण नाटक करताना तुम्ही थेट प्रेक्षकांना सामोरे जात असता. खरं तर स्पृहा नांदी असेल, समुद्र असेल किंवा डोंट वरी बी हॅपी, म्हणजे मी मुद्दाम ह्या तिन्ही नाटकांचा उल्लेख अशासाठी केला की तसं म्हटलं तर भाषा पुन्हा एकदा आपली नेहमीची आहे, पण तरीसुद्धा त्या प्रत्येक नाटकागणिक ती भाषा बदलत गेली. नांदीमध्ये पुन्हा एकदा एक वेगळाच म्हणजे पूर्ण इतिहास उलगडायचा आहे आणि तिथे सूत्रधाराची एक ती भूमिका आहे एका परीने. समुद्रामध्ये पुन्हा वेगळा विषय आणि डोंट वरीमध्ये तर पूर्ण आजची करिअरिस्ट मुलगी आहे तिला दाखवायचं. या भूमिका पेलताना कधी कलाकार म्हणून, प्रेक्षक म्हणून म्हणजे तुमचा कधी अशा कधी गिव्ह अँड टेक झाल्या का किंवा काही अशा प्रतिक्रिया आल्या का? त्या प्रतिक्रिया पण सांग आणि त्या भूमिकेनुसार काय बदल थोडे थोडे करावे लागले, कशा पद्धतीने त्या भूमिका पेरल्यास त्याबद्दल साधारण तिन्ही बद्दल एक थोडक्यात सांगते. नांदी माझ्यासाठी खूपच मोठा एक्सपिरियन्स होता, कारण एकतर 10 मोठे कलाकार, मग त्यांची एक टीम, त्याच्यात माझं कॅरेक्टर खूप मजेशीर होतं, कारण मला त्याच्यात सगळ्यात व्हेरिएशन्स करायला मिळायची. बाकी सगळ्यांचा एखाद दुसरा सीन होता, पण मी थ्रू आउट सूत्रधाराचं पण काम करायचे. मला एकच प्यालामधली गीता पण करायला मिळाली आणि मला चाहूलमधली माधवी पण करायला मिळाली. म्हणजे ऋषिकेश जोशीची नाटककार म्हणून असलेली भाषा जी त्याने ती जोडायला सगळे नाटकांचे 10 नाटकांचे प्रवेश जोडायला त्याने जी भाषा वापरली होती ती भाषा, चाहूलमधली ती कदाचित आजची भाषा आहे, जी त्या सूत्रधाराची भाषा आहे ती आजची भाषा आहे. चाहूल हे साधारण माझी आई त्या वयाची असतानाचं तेव्हाचं नाटक आहे, प्रशांत दळवींनी लिहिलेलं. सो तरीही थोडीशी ती मागची भाषा आहे आणि एकच प्याला पुन्हा गडकरींचीच भाषा, त्यामुळे ती पल्लेदार वाक्य पेळणं आणि कुठे तो श्वास घ्यायचा, कुठे सोडायचा, कुठे चढ लावायचा, कुठं खाली यायचं, आणि मग तो एक जवळपास 20 मिनिटांची ती सोलोलोकी होती माझी गीताची, ती करायची. हे मला तरी खूप मजेशीर वाटायचं प्रोसेस म्हणून सुद्धा आणि ॲक्टर म्हणून सुद्धा, की आपल्याला पटपट स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं का, कारण अदरवाईज नाटकामध्ये तुम्हाला एक छान पूर्ण आलेख मिळतो प्रत्येक भूमिकेचा म्हणून. तसं नांदीमध्ये व्हायचं नाही, पण नांदीचं प्रेझेंटेशन आणि ते सगळं ते ग्रँजर असं होतं की त्यामुळेच लोक आणखीन मला वाटतं दिपून जायचे, सेटही पटापट बदलायचे, सगळंच होतं त्यामध्ये. म्हणजे एकतर शाकुंतलपासून ते चाहूलपर्यंत मराठी नाटकांची बदललेली सगळी जी काही परिस्थिती होती ती थोडीशी त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न होता. सो सेट वेगळा होता प्रत्येक प्रवेशाचा, म्युझिक प्रत्येक प्रवेशाचं वेगळं होतं, कॉस्ट्युम्स अर्थातच, आणि त्या सगळ्याची मजा होती. बरं, लोकांना वेगवेगळे कॉस्ट्युम्स करायला मिळायचे. मला त्याच्यात ती पण आणखी गंमत होती की सूत्रधाराची पण तीच साडी आहे, तीच साडी नुसता पदर खोचायचा की ती एकच प्यालामधली गीता होते, आणि तीच आणखीन फक्त तो पदर वेगळ्या पद्धतीने घ्यायचा की ती माधवी चाहूलमधली होते. सो त्या पद्धतीनेही तुला बॉडी लँग्वेज मला बदलून बघायला मिळाली आणि माझ्यासाठी खूप मजेशीर तो सगळा एकूणात अनुभव होता. समुद्राच्या बाबतीत मला खूप टेन्शन असायचं प्रत्येक प्रयोगाला, कारण तो विषयच जरासा जड होता. आणि समुद्र मी केलं तेव्हा मी 25 वर्षाची होते आणि ॲक्च्युअल कादंबरीमध्ये ती जवळपास 50-55 वर्षाची स्त्री आहे मिलिंद गोखिलांच्या. आणि नाटक करताना नाटकाच्या सोयीसाठी म्हणून आम्ही तिचं वय कमी करून साधारण एक 40-45 असं केलं होतं, पण तरीसुद्धा मी 25च वर्षाची होती. सो मला थोडंसं टेन्शन ते असायचं की उद्या कोणाला असं नको वाटायला समोरनं बघताना की बालनाट्य चाललं, कारण तो विषय सिरियसली ग, तिला की लहान मुलं साड्या नेसून गॅदरिंगमध्ये करतात तसं जर पडदा उघडल्यावर प्रेक्षकांना वाटलं आणि त्याची ती बोलते सगळं ते त्यांच्या पचनी पडलं नाही तर मग खूपच ते फसलं असतं सगळं. सो मला थोडंसं ते चॅलेंज तिथे डेफिनेटली असायचं विषय म्हणून ते सगळं मांडताना. आणि मोठाले आमचे मोनोलॉग्स आणि सोलोलोकीज होत्या आणि दोघंच असल्यामुळे चुकायला दोघांनाही वाव नव्हता. म्हणजे वी हॅड टू बी सपोर्टिव्ह ऑफ इच अदर आणि ते एकमेकांसोबतचं थोडंसं ट्युनिंग कसं आमचं होतं प्रयोगाकडे
प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सवरनं पण काही प्रयोगांमध्ये प्रवेशांमध्ये फरक पडायचा. आम्हाला जाणवायचं की काही ठिकाणी हा विषय खूप महत्त्वाचा वाटतोय, काही ठिकाणी लोक दुर्लक्ष करू बघतायत, काही ठिकाणी छे असं काही नसतंच असं म्हणून लोक डिनायलमध्ये जात आहेत. ह्या वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला यायच्या आणि त्याच्यात काही काही बायका येऊन भेटायच्या आम्हाला मागे की हे असं असं घडलंय माझ्या या आयुष्यात, पण हे बोलायची माझ्यात हिंमत नाही, ती कपॅसिटी नाही, मी कोणाला सांगू शकत नाही. सो कदाचित तो कॅथार्सिस आपण म्हणतो त्यांचा तो नाटक बघून व्हायचा. डोंट वरी बी हॅपीच्या वेळेला तसा भाषा आणि ते कॅरेक्टर उचलायला काहीच प्रश्न पडला नाही, कारण मी सुद्धा करिअरिस्ट आहे, मी सुद्धा मीडियामध्ये काम करते, ती मीडिया प्रोफेशनल आहे, त्या क्षेत्राचे चॅलेंजेस मला माहिती आहेत. फक्त नंतर ती ज्या सगळ्या गोष्टींमधनं जाते त्याच्यामध्ये मेडिकली तिच्या आयुष्यात खूप चढउतार होतात. सो माझी सख्खी मावस बहीण पुन्हा गायनॅकोलॉजिस्ट MD आहे. सो तिची मला खूप मदत झाली की मुळात या सगळ्यामध्ये लॉजिक आहे का नाही, आपण जे दाखवतो त्याच्यामध्ये. PCOD सारखा विषय आम्ही त्याच्यात बोलतोय. आता PCOD बद्दल आपण अजूनही बोलत नाही, किंवा जे लोक IVF करतायत त्यांच्यासाठी प्लॅनिंग हे किती महत्त्वाचं असतं, ते सायकल्स सांभाळणं किती महत्त्वाचं असतं. त्याच्यात मग पुढे कॉम्प्लिकेशन झाली तर खरंच नाट्यमयतेसाठी तिला कॅन्सर होऊन तिचं युट्रस काढून टाकण्यापर्यंत ते जात आहे का, खरंच अशी पॉसिबिलिटी मेडिकली येऊ शकते, काय आणखी होऊ शकतं, तू असे काही पेशंट्स बघितलेस का, अशी माझी तिच्याबरोबर खूप त्यावेळेला चर्चा झाली, जिचा डेफिनेटली फायदा झाला. आणि अनेक कपल्स आम्हाला नंतर येऊन भेटायची, एस्पेशली डोंट वरी बी हॅपीला अनेक वकील, अनेक डॉक्टर्स असे भेटायचे आणि जे सांगायचे की हे आम्ही रोज बघतो आहोत. PCODच्या केसेस आत्ता ज्या पद्धतीने वाढत चालल्या आहेत कारण आपली लाईफस्टाईल आणि आपला स्ट्रेस या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर इतका परिणाम होतोय की एक डॉक्टर आम्हाला असं म्हणाल्या होत्या, मी महिन्यागणिक जवळपास 60 ते 100च्या दरम्यान केसेस PCODच्या ट्रीट करते. सो इतका मोठा तो विषय आहे. हे खरंच मी मनापासून सांगते की मला नाटक सुरू होईपर्यंत मला या गोष्टीची कल्पना नव्हती. हे एक महत्त्वाच्या विषयावरचं आजच्या लोकांचे प्रॉब्लेम्स मांडणारं नाटक आहे हे मला कळत होतं, पण त्याची डेप्थ काय आहे, ते कुठपर्यंत पेनिट्रेट झालं आहे. आणि हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रातच नाही, आम्ही बाहेरही प्रयोग केले. देशाबाहेर जी कपल्स आहेत जे दोघेच राहत आहेत त्यांनाही अशाच पद्धतीच्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आहे. भारतात दिल्ली, इंदोर या ठिकाणी प्रयोग झाले, तिथेही तोच रिस्पॉन्स होता. सो ही सगळ्या लोकांची परिस्थिती आणि हे डेफिनेटली प्रेक्षकाच्या. आणि एका प्रतिक्रियेने मात्र मी अगदी हल्ले होते की एक कपल आम्हाला भेटायला आलं आणि ते आम्हाला असं म्हणाले की आमचं हे चालू आहे, काय थेरपी चालू आहे, आम्ही कन्सल्टेशन घेतो. काय तो शब्द मी विसरली आहे. वकिलाकडे जेव्हा जाता, जेव्हा तुम्ही फॅमिली कोर्टात डिवोर्स फाईल करता तेव्हा तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं, काउन्सिलिंगच्या स्टेजला आम्ही आहोत. आम्हाला आमच्या वकिलांनी थेरपीचा भाग म्हणून हे नाटक पाहायला पाठवलं आणि आज आम्ही ठरवून जातो इकडनं की आम्ही एक चान्स परत देऊया. सो ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते मला कुठल्याही टीमसाठी, म्हणजे लेखक म्हणून मिहीरसाठी सुद्धा, परफॉर्मर्स म्हणून आमच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट. खरं आहे. किती गोष्टी प्रत्येक भूमिका आपल्याला देत असतं आणि केवळ भाषा म्हणून नाही, म्हणजे आपण या प्रत्येक भाषेचा अंदाज घेतोय, भूमिकेचा अंदाज घेतोय, तेव्हा असं वाटतं आपण स्वतः किती समृद्ध होतो. म्हणजे आता तुमच्यासारख्या अभिनेत्रींना जेव्हा इतक्या विविध प्रकारच्या भूमिका करायला मिळतात तेव्हा एक स्वतःचं कलाकार म्हणून समृद्ध होणं ते कुठेतरी असतं. पण या सगळ्यामध्ये ना लहानपणापासून झालेले जे संस्कार असतात ना ते कुठेतरी त्याची बीज ही असतात. विशेषतः तुझ्या बाबतीत सांगायचं तर लहानपणापासून बालमोहनसारखी शाळा, विद्याताई आणि ते विद्याताई पटवर्धन आणि त्यांच्यासोबत खरं तर त्यांच्या आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी आहे. शाळा, आपलं घर, आपले संस्कार या सगळ्याचा किती प्रभाव पडतो आणि किती प्रमाणात तुला असं वाटतं की पुढच्या या सगळ्या काळामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या भूमिका पेलण्यासाठी आपल्याला ती मदत होते, गरजेची असते? नाही, परिणाम तर नक्कीच होतो, कारण तुम्ही कशा पद्धतीने मोठे होत असता आणि काय बघत काय वाचत मोठे होत असता कुठेतरी तुमच्या डोक्यात मनात राहतं, ते रुजतं. ते तेव्हा कळत नाही डेफिनेटली आपल्याला की आपण काय करतो आहोत आणि आपल्या आसपासचे लोक काय बोलतायत, कसं बोलतायत, एकमेकांशी कसं वागतायत.
बाहेरच्या माणसांशी कसं वागतात, या सगळ्यामुळे आपला एक पिंड घडत असतो असं मला वाटतं. आणि शाळा काय किंवा माझे आईबाबा काय, माझ्या 5व्या वर्षाला वाढदिवसाला साने गुरुजींच्या गोड गोष्टींचे 10 भाग आईबाबांनी आणले होते घरी. तेव्हा वाचता येत नव्हतं, पण आई बाबा आजोबा आजीपैकी कोणतरी रोज एक त्यातली गोष्ट मला वाचून दाखवायचं. थोडं आणखीन मोठं झाल्यावर 10-1 वर्षाची असताना श्यामची आई सारखं पुस्तक असेल, किंवा माझ्या घरात माझी स्वतःची लायब्ररी होती जवळपास 150 पुस्तकांची त्यावेळी. आणि म्हणजे आजीने माझ्या बरोबर बसून लायब्ररीचं कॅटलॉगिंग वगैरे कसं असतं तसं माझ्याकडे माझा कॅटलॉग होता, त्या सगळ्या अद्याक्षरांप्रमाणे नंबरिंग केलेलं होतं प्रत्येक पुस्तकाला कवर घालून. सो तेव्हा हा कदाचित एक उन्हाळ्याच्या सुट्टीतला टाइमपास असेल माझ्या दृष्टीने, पण डेफिनेटली त्याचा फरक पडतो. आणि मग हळूहळू तुम्ही कोणाकोणाला भेटता. आता माझ्या खरंच नशिबाने मला खूप लवकर खूप छान छान माणसं भेटली. मग विद्याताई तर आहेतच, पण वर्षा मावशी कलांगणच्या निमित्ताने जे कार्यक्रम डायरेक्ट एक दिवस वर्षा मावशी आणि कमलेशांनी मला सांगितलं, कमलेश भडकमकर संगीतकार, त्यांनी सांगितलं की आपल्याला आज इकडे इकडे पार्ल्याच्या एका सोसायटीत एक कार्यक्रम आहे ज्याचं तू निवेदन करायचं. मला कुठे माहिती होतं निवेदन करायचं म्हणजे काय करायचं आहे, पण मग त्यांनी मला सांगितलं की हे बघ, ही गाणी आपण म्हणणार आहोत की नाही, ही गाणी तू ऐकली असता. तर हो, गाणी ऐकली. मग ह्याचं संगीत यांनी दिलंय, हे गाणं यांनी लिहिलंय. मग आता यांच्याबद्दल तुला काय काय माहितीये, चल आपण बोलूया. हे चल आपण बोलूया म्हणून बाजूला बसून ते करवून घेणारी माणसं मला भेटली. भाऊ मराठे असतील, सुरेश खरे असतील, किंवा थोडं आणखीन मोठं झाल्यानंतर अरुणा ढेरे, शंकर वैद्य सर, ह्या सगळ्या लोकांची थेट बोलायला मिळालं. नलेश दादा, अशोक काका नायगावकर, अरुण म्हात्रे, ही सगळी मंडळी मित्र झाली. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं, कधी लिहायचं, कधी पॉज घेतला पाहिजे. कारण तेव्हा वाटतच होतं की आपल्याला येतच, आता आपल्याला कविता पण करता येतात, आपल्याला हे पण येतं, आपल्याला ते पण येतं, पण हे लिहिलंय ते चांगलं आहे का नाही, आणि नसेल तर का चांगलं नाहीये, मग त्याच्यासाठी काय अभ्यास करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या लोकांनी खूप सहजपणे आणि मैत्रीने सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला डिस्करेज करणं फार सोपं आहे ना त्यांच्या लेवलला. आज एखादी कोणतरी एक 18-19 वर्षाची मुलगी त्यांच्याकडे गेली आहे, तर त्यांच्या लेवलला त्यांनी हा ठीक आहे असं म्हणून तिला परत पाठवणं हे काही चुकीचं नाही म्हणता येणार. बरोबर. पण इतकं टाकाऊमध्ये न काढता मी काय लिहिलंय, कशातनं ते आलंय याचा विचार करून पुढे जाण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगणारी माणसं भेटली वेळच्या वेळेला. आणि आय थिंक मी खूप लकी आहे त्या बाबतीत. आणि स्पृहाला बालश्री आहे, त्यामुळे खरं तर लिखाणासाठी बालश्री मिळवलेला पुरस्कार मिळवलेला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते बालश्री मिळवणं ही सोपी गोष्ट नाही, आणि त्या वयात खरं तर हाच संस्कार कुठेतरी पुढे नेत असतो. म्हणून मुक्ता, मला तुला विचारावं असं वाटतं की आई नाटक लिहायची किंवा तुझी सुरुवात बालनाट्यापासून झाली, तर हा जो प्रश्न मी स्पृहाला विचारला तोच तुलाही विचारते की हे जे बालपणातले संस्कार आहेत, हे मराठी भाषेचे जे संस्कार आहेत, ते कसे तुला मिळाले आणि त्याचा तुला पुढे तुझ्या संपूर्ण करिअरमध्ये कसा उपयोग झाला? माझी आई भाषा शिक्षिका, अप्रतिम शिकवते ती मराठी भाषेवर, नितांत प्रेम आणि पेपरलेस टीचिंग. हातात पुस्तक घेऊन आईने शिकवलेलं मी बघितलेलं नाही तिच्या शाळेत. किंवा आई कविता शिकवते तेव्हा असं वाटतं की किती सुंदर कविता आहे, आणि शाळेत असताना असं वाटलं किती छान आहे ना, म्हणजे ज्या मुलांना ती शिकवत असेल ते किती छान, म्हणजे लकी असे शिक्षक मिळणं. पण मला ह्याच्याही पेक्षा लहानपणीची गोष्ट आठवते. माझा भाऊ तेव्हा लहान बालकलाकार म्हणून काम करायचा, पुढे त्यांनी केलं नाही काम, अप्रतिम ॲक्टर. मी 4 वगैरे वर्षाची असेल साधारण, दादा 8 वर्षाचा होता. आणि एक आमुषा नावाची एकांकिका होती. लहान आपल्याला कसे आपल्या नकळत झालेले संस्कार असतात ना, तर आमुषा नावाच्या एकांकिकेमध्ये एका जोगत्याला तो मुलगा सापडतो, जोगवा मागणारा तृतीयपंथी असतो, आणि त्याला तो वाढवतो आणि तो मुलगा जोगवा मागतो. असं त्यात काहीतरी मला काही गोष्ट नाही आठवते, पण हे त्याचा तो सिक्वेन्स होता. आणि मला आठवतंय, मला हे व्हिज्युअल्स आहेत आणि साऊंड आहे त्याचा, की आई त्याच्याकडनं कसं करून घ्यायची ते, कारण तोही लहानच ना 8 वर्षाचा आणि पुण्यात वाढलेला मुलगा. तर ते भाऊ असं त्याला, भाऊ, त्याचा तो भाऊ नाही भाऊ, तर ते ती असते लहान, आणि काहीतरी एक जोगवा होता की इटामिटाची परडी आली देवी सकाळी दारी आली, असं काहीतरी एक ते होतं. तर
तर मला वाटतं इठा मिठाची नाही मिनार मिठाची नाही मिठाची म्हण मिठाची. तर हे तर म्हणून मग ते म्हणून दाखवत होती आणि तो ते ते टोकं काढत होते. इठा मिठाची नाही लिहिलेलं असं होतं ना, इटा मिठाची परडी आली देवी सकाळी, आणि मग तो वरच्या आवाजात ते म्हणायचा. तर मला हे आठवतंय की इतकं बारकाईने आई काम करून घेत होती आणि ते कुठेतरी नकळत ऐकलं गेलंय, नकळत परिणाम झालाय आणि मग ते तसंच असायला हवं, ते तितकं खरंच वाटलं पाहिजे याचा एक अट्टहास जो माझ्यात आलाय आता, प्रयत्न तरी करते मी ॲटलिस्ट, तो तिथनं आला. कारण माझी आई खरंच उत्तम लेखिका, लहान मुलांची ती अप्रतिम नाटकं लिहिते आणि तिच्या नाटकात पण व्हरायटी आहे. म्हणजे त्यात पण ग्रामीण नाटकं लिहिली तिने, काही शहरातल्या मुलांसाठी लिहिली, काही ग्रामीण मुलं शहरात येतात अशी नाटकं आहेत आणि सगळी लहान मुलांची सामाजिक विषयावरची नाटकं आहेत. म्हणजे तिने हे नाटक आर्य कॉलनी आणि हे आत्ता आपण ऐकतोय, पण एक वाघ शहरात येतो आणि त्याच्यावर केस होते आणि तो तुरुंगात उभा आहे, तो अख्खी साक्ष देतो, असं एक नाटक तिने खूप पूर्वी लिहिलं होतं आणि तो म्हणतो की आम्हाला घर नाही आहे आमचं, कारण तुम्ही आमच्या घरात अतिक्रमण केलंय, असं तो अख्खी साक्ष त्याची. मग मला आठवतं मी लहान होते पण वाघ ती ड्रेपरी घरी बनवायची वगैरे असं सगळं. किंवा चितपट नावाचं नाटक होतं, पाटील गावचा झाडं लावायचं, देव गावला नावाचं नाटक होतं की देव मानतात, अंधश्रद्धा आहे आणि मग विहीर अस्वच्छ आहे, मग मुलं युक्ती करतात आणि देव पाण्यात विहिरीत सोडतात, त्यामुळे विहीर स्वच्छ करतात आणि मग गावाचं आरोग्य सुधारतात वगैरे अशा विषयावरची नाटकं तिने लिहिलेली आहेत. अप्रतिम 25-30 नाटकं आहेत आईची. तर त्यामुळे मला ते माझ्या नकळत झालेला परिणाम येतो की हे संस्कार आपोआप झाले आणि ते त्या परफेक्शनचा, तो स्वर, तो नाच शोधण्याचा मला तो छंद आईकडनं आला की हे असंच आलं पाहिजे ते सखारामपर्यंत अगदी की. आणि आजही माझी दिग्दर्शक एक नाटकाचा असतोच, पण मला एक पर्सनल दिग्दर्शिका आहे जी माझी आई आहे. अजूनही मी माझं प्रत्येक स्क्रिप्ट आईसमोर वाचते आणि काय वाटतंय सांग. तर तो त्यामध्ये कसं सिक्वेन्स आहे, ती तो दाऊद नावाचं पात्र येतं आणि तिला पान आणून देतं आणि ती बसलेली असते आणि ती म्हणते की चांगलं आहे असं ती म्हणते, पण ते 3 वेळा म्हणते तो चांगलं आहे, तसं ते चांगलं आहे, तर ते चांगलं म्हणले की चांगलं, ते म्हणते चांगलं म्हण ना, चांगला काढ ना, त्यातलं चांगलेपणा काढ ना, चांगलं काय सांगतेस मी बघते चांगलं आहे तसं ते. तर ते अंगावर यायला तर तिसऱ्या ती म्हणते ते की हो बाबा चांगलं आहे, कळलं, असं तो सकाराम चिडतो, हो कळलं चांगलं आहे, काय प्रॉब्लेम आहे तुझं. तर ते कुठली वाद्याची कशी मिंड आस असते तशी ती शब्दाची असते, ती कुठच्या शब्दात आणला पाहिजे, ओढला पाहिजे, चावला पाहिजे. तर ते आईकडनं पण आलंय मला आणि ते लहानपणापासून आणि भाषेमुळे पण अर्थात आहे. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं हे सगळं तुमचं पुण्यात वातावरण आहे, तू पुण्यात वाढलीस म्हणजे आज आपल्याला मुंबई हे बघताना आम्हाला खरंच आश्चर्य वाटतं की स्वप्नील मुंबईतला, ही पुण्यातली, पण चित्रपटात त्याला पुण्यातलं केलं आणि तुला मुंबईतलं केलं. तर ही तुला पुणेरी तुझा हे जागृत झालं नाही का की मी पुण्याची आहे, हा नाही असं झालं नाही का? हा, सिनेमा करताना पहिल्या पार्टच्या वेळेस आम्ही खूप मजा केली त्याची आणि आम्ही एकमेकांना खूप मदत पण केली. विशेषतः अरे पुण्याच्या वेळेविषयी असं नाही बोलत रे, अभिमान पाहिजे वगैरे हे जे त्याचं डायलॉग होते, अरे चितळे म्हण ना, चितळे रे वगैरे असं ते आत्म जातो. हो कळले तो पण इतकं रेंगाळू नको, मुंबईच्या मुली अशाने स्मार्ट असतात वगैरे, हे आम्ही खूप करायचो. नंतरच्या पार्टमध्ये अर्थात ते थोडं डायल्यूट केलं, पण भाषेचीच गंमत सांगायची तर बंदीशाळा आणि स्माईल प्लीज असे सिनेमे केले आणि त्या दोन्ही सिनेमाच्या साधारण शेवटाला मी एका ठिकाणी कोर्टात बोलते आणि एका ठिकाणी भाषण करते, त्यामुळे दोन्ही ठिकाणी मी बोलतीये, पण दोन्ही पात्र वेगळी असल्यामुळे आणि दोन्ही लेखक आणि भाषा वेगळे असल्यामुळे, त्यांची संस्कृती वेगळी असल्यामुळे ते दोन्हीही जे माझे मोठे संवाद आहेत ते वेगळे ऐकू येतात. यात तुम्ही तिथे 100% नट म्हणून असणं गरजेचं आहे, पण तुम्हाला मिळणारा जो कच्चा माल असतो ना तोही तितकाच पॉवरफुल असणं गरजेचं आहे. तर ते दोन्ही स्क्रिप्टच्या बाबतीत मला बंदीशाळा पुन्हा पाटील सरांचं लेखन आणि स्माईल प्लीज इरा करणे किती दिलेलं, ती पण उत्तम लेखिका. तर त्यामुळे ते पात्राचं कल्चर, तुम्हाला त्या पात्राचं स्पीड आणि स्माईल प्लीजची आणखीन गंमत अशी की तिला त्यात जो आजार झाला आहे त्यात हळूहळू ती शब्द पण विसरायला लागते, म्हणजे ती विसरते हळूहळू, एखादा शब्द ती विसरते आणि मग ती रेफरन्स बघते की आम्हाला हे म्हणायचं होतं असं. तर त्यामुळे ते दोन्ही भाषणं वेगळी ऐकू येतात त्यातली. तर
अशा गमती करायला मिळतात नट असताना तुम्हाला, मजा वाटते मला. खरंच खूप गंमत वाटते. म्हणजे एरवी आपण या विषयावर बोललो नसतं तर कदाचित या गोष्टी उलगडत गेल्या नसत्या, अगदीच. किंवा असा भाषेमधनं एखादी भूमिका आपल्याला कशी सापडते. म्हणजे काल जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा सुद्धा मी म्हटलं की काय नेमकं आपण करणार आहोत आणि नेमकं काय बोलणार आहोत. तर प्रत्येक भूमिकेतनं एक वेगळी गंमत, एक वेगळी भाषेची गंमत आहे आणि भाषेचा लहेजा हा आपल्याला मिळाला. पण तुमच्या भाषेत सुद्धा ती गोष्ट आहे. स्पृहा, विशेषतः तुझ्या कवितेकडे मी येते, कारण तू आहेस म्हटल्यानंतर तुझी एखादी कविता ही आम्हाला ऐकायचीच आहे. कुहूची नाही, तुझी ऐकायची. आणि मुक्ता, तुझी एखादी आवडती कविता तीही तुला सादर करायची. हा प्रसंग येईल असं मी मनात धरून माझी कवितांची गृहपाठ करून आलेली आहे. मी टाळत होते मगाशी, मी नाही म्हटलं तू एक मी असं तुला थोडी आधीची मैत्रीण म्हणून एक मला हे देशील मुभा, पण तसं तू केलं नाहीस. ते बघते मी लोकांचा विचार केलेला आहे, कारण प्रेक्षकांना ते आवडतंय आणि प्रेक्षकांना ते आवडणार आहे. एक आता भाषा म्हणून मी गंमत एक कविता वाचते जी मी आता त्या लॉकडाऊनमध्ये लिहिली होती. त्या कवितेचं गाणं झालं. माझा मित्र सलील कुलकर्णीने त्याचं गाणं केलं, पण इंटरप्रिटेशन बदललं त्याचं. त्यांनी ती प्रमाण भाषेत म्हटली, पण मी लिहिताना तशी लिहिली नाहीये. खरं तर मी जशी लिहिली तशी मी आता वाचते. प्रयत्न केला म्हणजे कविता वगैरे नाही, कविता स्पृहा वाचेल, मी जे लिहिलंय ते मी वाचते. तर त्याचं कॉन्टेंट होतं, त्यामुळे मला असं ती थोडीशी रांगडं थोडंसं अपेक्षित होतं मला. दूर वाटे खडकाळ अंधारलं रानोमाळ, दूर वाटे खडकाळ अंधारलं रानोमाळ, डोळ्यापुढं प्रकाशाचा झोत दिसू दे. तर ती त्यांनी म्हणताना डोळ्यापुढे प्रकाशाचा झोत दिसू दे अशी गायली आहे. ती वेगळी ऐकू आली मला, पण माझ्या मनात अशी होती. वाट आहे वळणाची, वाट आहे वळणाची, उताराची चढणाची, वाट आहे वळणाची, उताराची चढणाची, इडापिडा आडसर दूर होऊ दे. रानामध्ये वनव्याचा आग गोळा पेटलेला, आणि रानामध्ये वनव्याचा आग गोळा पेटलेला, आगीवर पावसाचं थेंब पडू दे. रात इथं थबकावी, रात इथं थबकावी, दिवसाला जाग यावी, उद्याच्या दिवसाची आज मला गाज मिळू दे. तर ती मला भाषा म्हणून मला असं वाटतं की ही मला अशीच लिहावीशी वाटली, माझ्या भाषेत नाही लिहावीशी वाटली, कारण त्याच्यात काहीतरी होतं जे थोडंसं वेगळं साऊंड होतं. पण नुकता खरं सांगायचं तर जेव्हा तू म्हणतेस ना ती, तेव्हा ती आम्हाला पण अशीच ऐकू येते. कारण तो ना एक ढंग आहे जो तुझ्या भाषेत, तो जो गोडवा आहे त्या भाषेचा, तो तुझ्या बोलण्यात, तुझ्या सादरीकरणात आपला असा वाटतो. त्यामुळे आम्हाला पण ती तशीच ऐकायला आली. हे खरंच आहे. आणि ही कविता ऐकल्यानंतर आणखी एखाद्या कवितेचा मोह होतोय ना. वही आणली आहे म्हटल्यानंतर, अरे बापरे, एकाच कवितेची वही नाही, असं काही नाही. आता आम्हाला माहिती आहे. आता स्पृहाची मग पुन्हा एकदा तुझी. मध्यंतरी एकूणच सगळं जे काही चाललं होतं त्याच्यावरची कविता आहे बघा कशी वाटते. मी थेट काही बोलत नाही, कविता काही बोलते का बघा. रस्त्याचं कर्ज होतं बिचाऱ्या झाडावरती, रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती, माणसं रेंगाळत नसत फार ज्याच्या पारावरती. रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती, माणसं रेंगाळत नसत फार ज्याच्या पारावरती. अखेर एक दिवस रस्त्याने लोकांना फितवलंच, अखेर एक दिवस रस्त्याने लोकांना फितवलंच. म्हणाला लक्षात घ्या, स्वच्छ सुंदर चौपदरी मीच बरा, या रिकाम टेकड्यापेक्षा प्रगतीचा राजमार्गच खरा. म्हणाला मलाच निवडून द्या, मी सगळ्यांच्या कामी येईन. म्हणाला मलाच निवडून द्या, मी सगळ्यांच्या कामी येईन. स्वप्नांच्या वाटेवरून तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाईल. तसंही ते झाड हल्ली फारच आपल्यामध्ये येतंय, तसंही ते झाड हल्ली फारच आपल्यामध्ये येतंय. प्रगतीच्या रस्त्यात जर अडचणीच होऊन बसतंय, तसंही त्याचा उपयोग काय आहे कुणाला, तसंही त्याचा उपयोग काय कुणाला. आणि मग आपल्या महान लोकशाहीसाठी दिलं जरा सर्वस्व, तर काय धाड भरतीये झाडाला.
आम्ही नुसते बघत राहिलो. झाडाला म्हणालो आता मुंडकं कधीही छाटलं जाईल, आता मुंडकं कधीही जाईल छाटलं, कधीही होतील सपासप वार तुझ्यावर, तर निदान खोडाच्या 4 फळ्या फुटून 2-3 बीज तरी पसरू देत हवेवर. म्हणजे कसं, निदान 4 दिशांना तुझी संतती बसेल, म्हणजे काही नाही तर निदान तशी शक्यता तरी असेल. आणि कसं की निदान त्यांच्या डोक्यावर तरी ही कर्जाची टांगती तलवार नसेल. आणि कसं की निदान त्यांच्या डोक्यावर तरी ही कर्जाची टांगती तलवार नसेल. झाडाची कत्तल नक्की ठरली, झाडाची कत्तल नक्की ठरली. तशी हळूहळू सगळे येऊ लागले. नव्या तमाशासाठी जुनेच प्रेक्षक पुन्हा एकदा जमू लागले. झाडानं व्याज म्हणून फुलं पराकण होतं नव्हतं ते सगळं दिलं, ते काही पुरे नाही पडलं. झाडानं व्याज म्हणून फुलं पराकण होतं नव्हतं ते सगळं दिलं, ते काही पुरे नाही पडलं. इवल्या इवल्या पक्ष्यांना गायला लावलं, तेही सगळं वाया गेलं. वसुलीवाले म्हणाले अर्ध्या मुर्ध्या व्याजावर असं कसं चालायचं काम. वसुलीवाले म्हणाले अर्ध्या मुर्ध्या व्याजावर असं कसं चालायचं काम. जागा वापरल्याचा मोजावाच लागतो चोख दाम. फक्त सावली देऊन काही कर्ज फिटत नाही, फक्त सावली देऊन काही कर्ज फिटत नाही. आणि फक्त सुगंध वाटला म्हणजे काही मुद्दल सरत नाही. इथे उगवून यायच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती, इथे उगवून यायच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती. आपली ऐपत ओळखून मग तेवढीच मुळं पसरायची होती, आपली ऐपत ओळखून मग तेवढीच मुळं पसरायची होती. झाडाने गयावया केली. म्हणाला साहेब मी तर चाललोच, माझ्या कुटुंबावर तरी असू द्या मेहर नजर, त्यांची तरी नका होऊ देऊ कत्तल. रोड रोलर पचकन डिझेल थुंकत म्हणाला काळजीचं काम नाही, ती मरत नाहीत, बस पिचत राहतील, पार फिटेस तोवर मुद्दल. आता तिथे एकही झाड नाही, एकही पार नाही. पाखरं परागंदा झाली, चिटपाखरूही फिरकत नाही. आता तिथे फक्त 8 पदरी रस्त्याचं तळतळतं डांबरी साम्राज्य. आता तिथे फक्त 8 पदरी रस्त्याचं तळतळतं डांबरी साम्राज्य आहे. आणि या सरंजामशाहीवर लोकशाहीचा पूर्ण वरदहस्त आहे. आणि या सरंजामशाहीवर लोकशाहीचा पूर्ण वरदहस्त. त्या वाटतं वा, अप्रतिम, निशब्द. खरं म्हणजे यापुढे काहीच नाही खरं तर. पण एक मुद्दा मला नक्की सांगायचा आहे की अशा उत्तमोत्तम कविता सध्या स्पृहा तिच्या यूट्यूब चॅनलवरनं सगळ्यांपर्यंत पोहोचवते खऱ्या अर्थाने. मग ते जसं आपण भाषेचा विषय म्हणतोय, एखादी भूमिका जशी तुझ्या बाबतीत असते तसंच सूत्रसंचालन. कारण आम्ही नेहमी म्हणतो, विशेषतः आम्ही सूत्रसंचालन नेहमी असं म्हणतो की अभिनेत्यांनी अभिनय करावा, की कशाला करावं सूत्रसंचालन. कारण आम्ही जेव्हा सूत्रसंचालन करतो तेव्हा त्याचा मागे अभ्यास करतो, विषय मांडतो. तुम्हाला काही वेळेला लेखक मदतीला येतात. पण मी नक्की आवर्जून असं म्हणेन की मोजक्या काही म्हणजे अभिनेत्री किंवा अभिनेते असे आहेत की ज्यांनी करावं सूत्रसंचालन असं आम्ही म्हणतो. त्यापैकी खरं तर स्पृहा तुझं नाव नक्कीच आहे. कारण असं आहे की समजून उमजून बोलणं आणि समजून उमजून त्यामागची भूमिका आतून येणं. जशी भूमिका तुमची आतून येते तसं आमचंही बोलणं आतून असतं आणि ते कुठेतरी आतून येणं असतं. त्यामुळे सूत्रसंचालकासाठी सुद्धा ही जी भाषा तुला उपयोगी पडली आणि अनेक कार्यक्रमांचं तू उत्तम सूत्रसंचालन करू शकलीस, त्याही दृष्टीने काय सांगशील. आणि यूट्यूबवर तू खरंच खूप छान कविता आज सगळ्यांपर्यंत पोहोचवतेस. एका अर्थाने मराठीचा हा जागर तू मांडलेला आहेस, तर त्याबद्दलही तुझं अभिनंदन. त्याविषयी आम्हाला तुझ्याकडे थँक्यू. खरं तर सगळ्यात आधी तू एवढं कौतुक केलंस आणि तुझ्याकडनं येणं ही खूप छान गोष्ट आहे. कारण परत तेच आहे की सूत्रसंचालक अनेक असतात, पण ज्यांच्या कार्यक्रमामधलं सूत्रसंचालन ऐकावं असं वाटतं त्यापैकी तू एक आहेस. सो थँक्यू. सूत्रसंचालक म्हणून काम करताना खरं तर मी म्हटलं तसं माझ्यासाठी ते खूप लवकर सुरू झालं. रियालिटी शोचं सूत्रसंचालन मी आत्ता सूर्यनवा ध्यासनवाच्या वेळेला पहिल्यांदा केलं. पण त्याच्या आधी रेग्युलर स्टेजवरचे जे कार्यक्रम असतात त्याचं अँकरिंग मी रेग्युलरली करत होते. आणि जसं मी मगाशी म्हटलं की वर्षा मावशी असेल, कमलेश दादा असेल, त्याच्या आधी शाळेत विद्यार्थ्यांमुळे असेल, मी आधी निवेदक सूत्रसंचालक म्हणून स्टेजवर उभी राहिले. त्यामुळे एखादा विषय काय आहे, त्याच्यासाठी काय तयारी करायला पाहिजे, ह्याचा अभ्यास हा आपसूक होतो. माझ्या अनेक कार्यक्रमांचं स्क्रिप्ट हे मी स्वतः लिहिलेलं असतं, त्यामुळे मला तो विषय पूर्णपणे माहिती असतो.
किंवा लेखकाने लिहिलेलं स्क्रिप्ट मी जेव्हा सादर करत असते तिथे समजा एखादं वाक्य खटकलं तर ते का खटकतं याचं कारण मी देऊ शकते आणि तिथे माझं एखादं वाक्य सबस्टिट्यूट म्हणून मी कसं बसवायचं हे मी करू शकते. आता वैभव जोशी वैभव दादासारख्या लेखक जोडीला असताना तुम्हाला हे काही करावंच लागत नाही कारण तो इतकी गोळीबंद स्क्रिप्ट तुमच्या हातात देतो. पण तेव्हा प्रश्न येतो की ती नीट सादरपण झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काही गोष्टींची मदत होते की मला या गोष्टी आवडतात, मला कविता आवडतात, मला गाणी आवडतात आपली मराठी हिंदी असतील. त्याच्यामुळे आता या गाण्याचं मग हे संगीतकार कोण, मग हे गीतकार कोण, मग ह्यांनी बाकी कुठले काय काय कामं केलेत. म्हणजे आता पी सावळाराम म्हणजे कोण असा प्रश्न मला पडत नाही किंवा दशरथ पुजारी म्हणजे कोण हा प्रश्न मला पडत नाही. मला माहिती असतं की हे गीतकार आहेत, हे संगीतकार आहेत, त्यांनी अशी अशी कामं केली आहेत. सो हा जो कुठेतरी मागे झालेला रियाज आहे तो अशा वेळेला मदतीला येतो आणि मग मी त्या कम्फर्ट झोन म्हणजे मग ती माझी स्पेस असते, मग मी खुश असते ते करण्यात, ते सगळं सावरण्यामध्ये. त्या मला गप्पा मारायला भयंकर आवडतं, भयंकर. मी कितीही वेळ कुठल्याही वयोगटाच्या माणसाशी गप्पा मारू शकते. लहान लिटरली 3.5-4 वर्षाच्या माझ्या भाचऱ्यांपासनं ते अगदी 80-85 वर्षाच्या आजोबांपर्यंत, आजींपर्यंत मी सगळ्यांशी बिनधास्त गप्पा मारत असते. त्यामुळे तो एक फॅक्टर आहे की मला हवं असतं लोकांचं काय चाललंय, चोपडेपणा म्हणून नाही, पण मला खरंच मजा येते त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. किंवा माझ्या क्षेत्रात व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये माणसं काय करतात त्यातनं ती खजिनाची कल्पना सुचली होती जे मी आता यूट्यूब चॅनलवरनं माझ्या करते की भलत्या क्षेत्रांमध्ये इतकं मोठं काम लोक करतायत आपल्याच आसपासचे आणि आपण इकडे निगेटिव्हिटी हे आणि ते आणि डिप्रेशन आणि स्ट्रेस बोलत बसतो. ते आहेच, तो आत्ता आपल्या सगळ्यांच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. पण फक्त तेच नाही आहे ना, त्याच्या पलीकडेही गोष्टी आहेत. मग फक्त आपण आपलंच म्हणणं मोठं करून एक जे सांगत बसलोय त्याच्यापेक्षा ऐकूया सुद्धा लोक काय काय करतायत ते. त्यामुळे या गप्पा मारण्याच्या हौशीतनं, आवडीतनं, आपल्याला काय आवडलंय ते 4 लोकांना सांगण्याच्या ती आस असते त्यातनं. म्हणून मग मला कुठलं, मी आता काय वाचतेय त्या पुस्तकाबद्दलची माहिती सांगणं असेल किंवा तुम्ही काय वाचता, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओच्या शेवटी विचारते की तुम्ही काय वाचताय मला सांगा. आणि मला खूप भारी वाटतं आता सांगायला की माझ्या त्या यूट्यूब चॅनलवरती मी मराठी कविता, मराठी साहित्य, मराठी लोक, इतर आसपासचे कोण चांगलं काम करतात ते लोक याच्याविषयी बोलतेय. त्यात कुठेही काही कॉमेडो जे बाहेर चालले त्यातलं काही नाही आहे, त्यात कुठेही सार्कॅझम नाही आहे, त्यात कुठेही उगाच ओव्हर द टॉप काही नाही आहे. पण अगदी काही गेल्या 1.5 वर्षात आणि त्यातूनही एस्पेशली आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळात, आधी मी कामामुळे तितक्या फ्रिक्वेंटली ते करत नव्हते, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्त फ्रिक्वेन्सी माझी पण वाढली. पण या अशा कंटेंटला आता मला 46.9K सबस्क्रायबर्स आहेत. वा. सो ज्यांना यूट्यूबचं गणित माहिती आहे त्यांच्यासाठी ही खूप मलाच छान वाटतं. यापेक्षा मोठ्या झाल्या पाहिजे, खरंच आहे. सो ही छान गोष्ट आहे ना. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की हेच चालतं, लोक हेच बघताय, जो आपण मगाशी बोलतो, तर हा माझ्या परीने माझ्याकडनं प्रयत्न आहे की मला काय कॉन्टेंट आवडतो बाबा, तर तो आपण लोकांनाही सांगूया, लोकांशी शेअर करूया, मग बघूया त्यांना तो आवडतोय की नाही. पण आतापर्यंत एक्सपिरियन्स असा आहे की येस, लोकांना हे बघायचंय, लोकांना हे हवंय, लोकांना हे आवडतंय. आणि जर मग ते आवडतंय तर माझा हुरूप आणखीन वाढलाय की असे मी आणखीन अशा पद्धतीचा कॉन्टेंट लोकांसमोर मांडेल जिथे आता माझ्यावर कोणाचाही अंकुश नाही. मी माझ्या मनाची मालकीण आहे. मला आज या कवितेबद्दल बोलायचं, मी या कवितेबद्दल बोलेन. मला एखाद्या हिंदी कवितेबद्दल बोलायचं, मी उद्या तिच्याबद्दल बोलेन. एखाद्या पुस्तकाबद्दल सांगायचं, त्याबद्दल बोलेन. उद्या मला समजा वाटलं की एखादी शॉर्ट फिल्म करावी, समजा मला कामच मिळत नाहीये पुढचे 6 महिने, आणि समजा मी ठरवलं की आज मला काहीतरी करायचंय माझ्या पद्धतीने, तर आज मुक्ता बर्वेने मला सांगितलं की माझ्यावर काम करायला म्हटलं मला घ्या करशील. आता जर मी फोन केला आणि तू नाही म्हणालीस त्याला, तर इथे रेकॉर्डेड आहे आपल्याकडे. तर हे स्वातंत्र्य आज माझ्याकडे आहे कंटेंट क्रिएटर म्हणून. आणि मला ही गोष्ट खूप आवडतीये की ऍक्टर पासून या कंटेंट क्रिएटर कडे कुठेतरी मी आता जाते, कारण ती मजा आहे त्यात सुद्धा एक वेगळी. अगदी खरं आहे. आणि तू म्हणालीस तसं की मराठीतल्या चांगल्या कविता आज या निमित्ताने चांगला कंटेंट, चांगली पुस्तकं ही लोकांपर्यंत पोहोचतायत. आणि त्यामुळेच शेवटाकडे, समारोपाकडे येताना तुझी एक कविता आम्हाला ऐकायची. त्यापूर्वी मुक्ता
तुझी दुसरी कविता. मी मगाशीच तुला सांगितलं, मला वाटलं आतापर्यंत शोधून ठेवली असेल. तू म्हणालीस ना आता ह्याच्या पुढे काही बोलायला तुम्ही इतकी छान की खरंच स्पृहाची छान होती ना कविता, म्हणून शांत झालेली की आता आपल्यावरच गेले. एक तुझी कविता आणि एक त्यानंतर स्पृहाची कविता आणि मग समारोप. खरं तर ना मुक्ता रुद्रम बद्दल मला बोलायचं होतं. आपल्या रुद्रम बद्दल बोलू. नाही, रुद्रम बद्दल बोललीस तरी कवितेतनं तुझी सुटका नाहीच आहे, पण रुद्रम बद्दल अगदी नक्कीच थोडा उल्लेख तरी हवाच, कारण इतक्या वेगवेगळ्या भूमिका झाल्या, त्यातली एक आत्ताच्या काळात गाजलेली रुद्रम आहे. हो, आणि आजच्या रेफरन्समध्ये रुद्रम विषयी पण बोलता येईल, कारण त्यात मी पुन्हा विविध पात्र केली. एक ख्रिश्चन पात्र केलं, एक काय गावाकडची बाई केली, स्वतः रागिणी होतीच, तिचं काही ठरत नव्हतं ती कशी आहे काय आपल्यालाच कळत नव्हतं, आणि अशा सगळ्या व्हरायटी असलेल्या भूमिका मला एकाच ठिकाणी करायला मिळाल्या. जसं मला माझं पहिलं टेलिव्हिजनवरचं काम घडलंय बिघडले होतं, त्यात आम्ही जे करायचो तेच वेगळ्या अर्थाने मी रुद्रममध्ये पुन्हा एकदा मला करायला मिळालं. आणि मध्ये एक मला उल्लेख करायला आवडेल जो राहिला बोलताना, जो कबड्डी नाटकाचा, त्यात पण पुन्हा एक वेगळा लहेजा होता. म्हणजे कबड्डी खेळणारी मुलगी आणि त्यात पुन्हा मी मला आवडणारी सोबत विनय आपटे, की हा विनय सर, की घरात ती काय बोलते आणि ती तिच्या मैत्रिणीची काय बोलते हे पुन्हा वेगवेगळं केलं होतं मी त्यात आवर्जून, आणि आमच्या लेखकांनी पण मंगेश सरांनी खूप मदत केली होती मला, दिग्दर्शक आमचे मंगेश कदम, कारण तिचा कोच तिची मैत्रीण फोनवर बोलते ते, आणि तिचे आई वडील यांच्याशी ती वेगळं वेगळं बोलते, आणि घरातच ती तिच्या काकीशी पुन्हा वेगळं बोलते, कारण ती कबड्डी प्लेअरची बायको आहे. तर ती मजा मला करता आली. तर रुद्रमविषयी येस नक्कीच डेफिनेटली अशा भूमिका तुमच्या वाटेला येतात तेव्हा समजून जावं की तुम्ही नशीबवान आहात, कारण अवघड आणि चांगला उत्तम लिहिलेला रोल गिरीश जोशीचं रायटिंग होतं, ज्याचं फायनल ड्राफ्ट नाटक मी केलं होतं. एक डाव रवी पछाडचा पण स्क्रीन प्ले त्याचा होता. गिरीश बरोबर बरंच काम केलं मी, लवबर्ड्स नावाचं नाटक केलं. तर तुफान धमाल आली खरंच आहे. आणि प्रत्येक भूमिका वेगळी, प्रत्येक भूमिकेतनं आम्हाला तू वेगळी दिसलीस, आणि त्यामुळे एक सशक्त अभिनेत्री म्हणजे काय हे खरं तर मुक्ताकडनं आपल्याला ऐकायला मिळालंय. तशीच ती सशक्त कवयित्री आहे हे आम्हाला आत्ता कळलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घ्या आता एवढं, म्हणजे कवीला आग्रह करून कविता ऐकणारे पहिल्यांदाच पाहिलेत ते सुद्धा न कवीला, तर आम्हाला संधीच आहे. मी अख्ख्या डायरीच उडी करता होता. तर एक छोटीशी त्यातल्या कमी वेळ जाईल आपल्या सगळ्यांची अशी कविता मी निवडते आणि वाचते. एखादी भूमिका जेव्हा करतो नट तेव्हा त्यातला काही अंश उरतो त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. माझ्यात उरतो बराच. त्याच्याविषयी काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न होता. छोट्या एका पेंटिंगशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता मी, की नुकत्याच पूर्ण झालेल्या कॅनव्हासवरून अलगद ओघळणाऱ्या थेंबासारखी अशीच कायम रेंगाळत राहा. नुकत्याच पूर्ण झालेल्या कॅनव्हासवरून अलगद ओघळणाऱ्या थेंबासारखी अशीच कायम रेंगाळत राहा. तो ओघळ म्हणजे स्वतंत्र रेषा वरच्या अख्ख्या पेंटिंगचे सगळे रंग सामावणारी. तो ओघळ म्हणजे स्वतंत्र रेषा वरच्या अख्ख्या पेंटिंगचे सगळे रंग सामावणारी, तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणारी. पेंटिंग इतकीच सुंदर पण न ठरवता घडलेली. दुःखाच्या आनंदाच्या अशा सगळ्या क्षणानंतर अशीच मागे उरत राहा, अनपेक्षित रेंगाळत राहा. नट आठवली मला. कुसुमाग्रजांनी नट कवितेमध्ये जसं म्हटलंय की मी एक होतो तो अंशांशाने वाटला गेलोय अनेकांच्या स्मरणातही, तसं काहीच अनुभव तू या छोट्याशा कवितेतनं दिलास. आणि खरं तर कमी शब्दात एवढं सगळं मांडणं सोपं नसतं. सो खूप पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि आता समारोपाची कविता स्पृहाकडनं ऐकूया. मी तुम्हालाच विचारेन, 2 ऑप्शन्सपैकी तुम्ही सांगा काय ऐकू, गझल ऐकवू का एक दुसरी साधी कविता ऐकवू? तुम्ही सांगा. गझल. फक्त गझलचा एक रूल असतो, म्हणजे आकृतीबंध असतो 2 ओळींचा, त्याला शेर म्हणतात, आणि दुसऱ्या ओळीच्या शेवटी क्या बात है किंवा वा वगैरे असं काहीतरी, म्हणजे तशी अपेक्षा असते. एक तरही गझल सादर करते, म्हणजे
एक ओळ एका गझलकाराने आधी दिलेली आहे आणि त्या ओळीला पुढे घेऊन केलेली ही गझल आहे. सुप्रसिद्ध गझलकार आहेत पुण्याचे बेफिकीर म्हणून, त्यांनी ही ओळ दिली होती. कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा, कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा, जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्यासारखा. कोठे मनाला म्हणायचंय हा. मी तोपर्यंत रिपीट करत राहील नाही. क्या बात आहे वगैरे वगैरे. कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा, जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्यासारखा, नियमावली नात्यातली वाचून घेऊया पुन्हा, नियमावली नात्यातली वाचून घेऊया पुन्हा, विश्वास नाही राहिलेला ठाम पहिल्यासारखा. नियमावली नात्यातली वाचून घेऊया पुन्हा, विश्वास नाही राहिलेला ठाम पहिल्यासारखा, विझली जरा रग सागराच्या गर्जनेची ही आता, विझली जरा रग सागराच्या गर्जनेची ही आता, उरला न वारा ही पहा उद्दाम पहिल्यासारखा, जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्यासारखा, आदर्श या पुतळ्यांपुढे सामान्यपण माझे बरे, आदर्श या पुतळ्यांपुढे सामान्यपण माझे बरे, गर्दी जरी ही पांगली मी ठाम पहिल्यासारखा, गर्दी जरी ही पांगली मी ठाम पहिल्यासारखा. आणि पुढचा शेर आहे, वस्तूमध्ये अडकायचे नाही किती म्हटले जरी, वस्तूमध्ये अडकायचे नाही किती म्हटले जरी, नसतो सैल येत काही दाम पहिल्यासारखा, नसतो सैल येत काही दाम पहिल्यासारखा. आणि शेवटचा शेर आहे, काळाप्रमाणे देवही अपडेट झाले ऐक तू, काळाप्रमाणे देवही अपडेट झाले ऐक तू, तितका सरळ उरला नसे श्रीराम पहिल्यासारखा. काळाप्रमाणे देवही अपडेट झाले ऐक तू, तितका सरळ उरला नसे श्रीराम पहिल्यासारखा, जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्यासारखा, कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा. वा वा. वन्स मोर किंवा वन मोर, वन मोर, वन मोर, वन्स मोर घ्यायला हरकत नाही, पण त्यापेक्षा आपण वन मोर घेऊया. आणि संजय पाटील सरांनी पण आग्रह केला की आणखी एक कविता. हो एखादी खरंच सरांनी म्हणावे आहे कुठे ते सर, तुमच्या एका कवितेचा आग्रह आहे, आम्हाला दिसत इतक्या नाही. सुंदर कविता आहेत तुमच्या. आणि मगाचपासून मी तुमच्याविषयी इतकं बोललीये, जोगव्यातल्या गाण्यांविषयी बोललीये. तुम्ही इथे आहात आणि तुम्ही कवितेला नाही म्हणताय. आणि इथे बघा ऑडियन्स बघा, माझ्या पण कविता ऐकताय, ते चांगल्या कविता नक्कीच ऐकतील. सर याच आता आपण मगाशी नटांच्या कवितेबद्दल बोललो. सो असा एक नटाचा अनुभव शेअर करते. आम्ही गमतीने असं म्हणतो कधी कधी की एस्पेशली जर का तुम्ही डेली सोप करत असाल तर ॲक्टर म्हणून कधी कधी ते थोडंसं कंटाळवाणं काम होऊन बसतं. फॉर्च्युनेटली मी जी कामं केली त्यात असं कुठलंही काम नव्हतं. म्हणजे एकही मालिका अशी नव्हती की जिचा मला कंटाळा आला काम करताना किंवा प्रेक्षकांना फॉर दॅट मॅटर कंटाळा आला. पण असे अनेक नट माझ्या ओळखीतले मी बघितले जे फ्रस्ट्रेटेड असतात कारण तेच 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 करून कंटाळलेले असतात. सो अशा नटांची ही कविता आहे. आज किती नंबरचं हसशील, आज किती नंबरचं हसशील, 317, 275 की 501. आज किती नंबरचं हसशील, 317, 275 का 501. हा पण ते 38 नंबरचं नको, हा खूप वेळा रिपीट झालं. ते 38 नंबरचं नको, खूप वेळा रिपीट झालंय. तेच एक्सप्रेशन फार वेळा रिपीट झालं की नट खोटा आहे असं समजतात म्हणे. तेच एक्सप्रेशन फार वेळा रिपीट झालं की नट खोटा आहे असं समजतात म्हणे.
हो, बरोबर आहे तुझं, नटाचं तेच काम आहे म्हणा, खोट्याचं खरं करणं. पण ते प्रेडिक्टेबल झालं ना की बाजारातली वर्थ उतरते म्हण. ते प्रेडिक्टेबल झालं ना की बाजारातली वर्थ उतरते म्हणे. असो, कुठं होतो आपण? हां, अश्रू. ते एका डोळ्यातून 3 थेंब आणि दुसऱ्यातून असे खळखळ फुटू दे काच तडकल्यासारखे. ते एका डोळ्यातून 3 थेंब आणि दुसऱ्यातून असे खळखळ फुटू दे काच तडकल्यासारखे. तेवढं एक साधलं हां की मग नेहमीच्याच 88, 75 आणि 27 नंबरच्या प्रेम, आशा आणि लाज अशा मागोमाग कट पेस्ट कर की झालंच. तेवढं एक साधलं की मग नेहमीच्याच 88, 75 आणि 27 नंबरच्या प्रेम, आशा आणि लाज अशा मागोमाग कट पेस्ट कर की झालंच. अरे हो, सकाळपासून रात्रीपर्यंतचा स्क्रीन प्ले रंगवायला एवढं कॅल्क्युलेशन खूप झालं. सकाळपासून रात्रीपर्यंतचा स्क्रीन प्ले रंगवायला एवढं कॅल्क्युलेशन खूप झालं. नाहीतरी मन काय, असलं तर असलं, नसलं तर तसंही कोणाला दिसलं. पण ज्या मनापासून या दोघीही काम करतात आणि त्याच मनापासून, तितक्याच मनापासून आता सगळा हा भूमिकेचा आणि भूमिकांचा प्रवास आपल्यासमोर उलगडला. खरं तर आज महाराष्ट्र शासनातर्फे हा जो मराठी भाषा पंधरवडा होतोय, त्या निमित्ताने किती गोष्टी उलगडत जात आहेत. आज जसं भूमिकेमागची भाषा उलगडली, ऐतिहासिक भाषा उलगडली, पत्रकारितेची भाषा उलगडली जाणार आहे, त्याप्रमाणे उद्या मराठी ग्रामीण बोलीविषयीची वेगळी एक भूमिका आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडली जाणार आहे, इथेच याच प्रांगणात उद्या संध्याकाळी 6:30 वाजता. आणि उद्या 4 वाजता जागर मराठीचा या आपल्या डिजिटल कार्यक्रमात बालकुमार साहित्याविषयी बोलण्यासाठी राजीव तांबे आणि शुभदा चौकर ही दोघं जण बोलणार आहेत आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत प्रमोद बापट. तर या सगळ्या संदर्भातनं दोन्ही कार्यक्रम जेव्हा आपण पाहताय तेव्हा आपण अधिक समृद्ध होतोय. वाचक म्हणून आपल्याला नवे नवे जे प्रवाह आहेत ते पुन्हा एकदा आपल्याशी जोडले जात आहेत आणि हे जोडले पण आज टिकून राहावं यासाठी शासनाच्या या उपक्रमाविषयी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि खरंच आहे, काही वेळा असं म्हटलं जातं की हा पंधरवडा का साजरा करावा लागतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा आज मराठी भाषेचं संवर्धन होणं हे गरजेचं आहे. संवर्धन या शब्दामध्ये महत्व आहे, कारण संवर्धन हे नुसतं वाढणं नाहीये, तर संवेदनेबरोबर त्याचं वाढणं जे आहे ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करतोय आणि तो असाच करत राहू. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 6:30 वाजता इथे आणि 4 वाजता आपल्या डिजिटल कार्यक्रमात. मुक्ता आणि स्पृहा, खूप छान वाटलं. या भूमिकांमागचा एक वेगळा प्रवास आज उलगडता आला. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. चला दादा. येस.